जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय। सब साधु संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमालां देवल्लभम् श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षो नाम ज्ञानदानेकदक्षम् श्रीघोटीक्षेत्रनिवासनं तन् नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। स्वस्ति श्रीवटेषु जो लपोनि जगदाभासु दावी मगग्रासु प्रगटला करी। ग्रामदैवत पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन माझे सद्गुरुनाथ श्रीपाद बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून परम आदरणीय पाटील महाराज आज विशेष ज्यांची उपस्थिती आहे असे अभ्यासू व्यक्तिमत्व परम आदरणीय पड महाराज, सर्व ग्रामस्थ, विशेष करून महिला भगिनी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपला जो उपक्रम चालू आहे चांगदेव 65 त्या चिंतनाकडे आपण त्याला सुरुवात करूयात। स्वस्ति श्रीवटेषु जो लपोनि जगदाभासु दावी मगग्रासु प्रगटला करी। सांगदेवराय माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी कोऱ्या पत्रावर 65 ओव्याच्या माध्यमातून स्वस्वरूपाकडे निर्देश करणाऱ्या तत्वमसी महावाक्याचा बोध लिहून चांगदेवरायांना पाठवला। 36 तत्वांमध्ये 36 ओव्यांमध्ये तत्च स्वरूप सांगितलं। पुढे 36व्या ओवीमध्ये 37व्या ओवीत अर्धी ओवी त्वम सांगितला तया पुत्र तू वटेश्वराचा। पुढे आशी पदानी आणि त्याच्यानंतर गुरु शिष्याचं स्वरूप सांगणाऱ्या ओव्या, असा फक्त 65 ओव्यांचा उपदेश लिहून पाठवला। भाभी ए भाभी बोलू का? सर्वांना विनंती आहे
तुमचं बोलणं इकडे आम्हाला थोडा विक्षेप ठरतंय. आपल्या सर्वांना आमची विनंती राहील, बोलायचीच वेळ आली तर हळू शब्दात बोला आणि काय तुमचं काम चालू आहे ते चालू देत, जेणेकरून आम्हाला विक्षेप होणार नाही आपल्या बोलण्याचा. याची काळजी घेता आली तर प्रयत्न करा. काही आमचा 7 दिवसापासून थोडा अंतःकरणाची भूमिका तयार झालेला श्रोता समोर बसलाय, तो चिंतनाच्या भूमिकेत आलाय आणि आज शेवटचं पुष्प या चिंतनाचा समारोप, या चिंतनाचं अंतिम भूमिका आम्ही प्रयत्न करणार आहोत एकत्रित लक्षात घ्यायची. तेव्हा आपण सर्वजण प्रयत्न करा, इकडे आम्हाला विक्षेप होणार नाही. हा उपदेश लिहून पाठवल्यानंतर 4 वेद 6 शास्त्र चरित्रात असा उल्लेख येतो की 7 कोटी श्लोक चांगदेवरायांचे मुखोद्गत होते. कोणत्याही शास्त्राचा अभ्यास बाकी राहिला नव्हता. योगशास्त्रामध्ये पारंगत, समाधी स्थितीपर्यंत पोहोचलेले आणि समाधीत जाऊन मरणाला हुलकावणी देऊन पुन्हाच मरणाचं भय तसंच्या तसं घेऊन वावरणारे चांगदेव महाराज, त्यांना या 65 ओव्या वाचून अर्थबोध होत नव्हता. जो लपोनी जगदा भासू, जो लपलेला आहे तो कसा काय, आणि त्याच्या लपण्यात जगाचा भास कसा काय, आणि त्याच्या प्रगटण्यात जगाचा ग्रास कसा काय. कारण चांगदेवरायांना भ्रांती होती, ती फक्त जागृतीची होती. समाधीमध्ये निर्णायक भूमिका होती. 6 महिने काय त्यांचा संकल्पित वेळ असेल तो. 2 प्रकारच्या समाधी, संकल्प आणि निर्विकल्प, अशा 2. संकल्पामध्ये पुन्हा 2 शब्दानुविद आणि दृश्यानुविद. त्याचा आता स्वतंत्र वेळ आहे अजून त्याचं चिंतन करताना. पण ते निर्विकल्प पर्यंत पोहोचले नव्हते. संकल्पित समाधी त्यांना साधली होती. एक ठराविक वेळ, वर्ष 6 महिने काय असेल ते. अखंड समाधीची जी भूमिका आहे, जी माऊलींची समाधी आहे, ती साधली. तिला काय डोळे बंद करायला लागत नाही, तिला आसन लावायला लागत नाही, तिला दृष्टी बदलण्याची गरज आहे. निर्विकल्प समाधी. चांगदेवरायांना 65चा अर्थ कळेना. प्रगटे तव तव न दिशे, लपे जव जव आभासे, प्रगटे ना लपाला असे न खोमता. जोच कळेना. जो लपतो कसा, जो प्रगट कसा होतो. जो सर्वनाम जो वापरला, परमात्म्याकडे निर्देश करताना जो शब्दाचा वापर आहे, जो घेतला, जोनीच उपक्रम केला, जोचाच उपसंहार, जोनीच अवघा जो. 3ऱ्या ओळी, बहु जव जव होये तव तव काहीच नोहे, काही न होनी आहे अवघाची जो. आणि 1ल्या ओळीत जो लपोनी जगदा भासू, स्वस्ती श्री वटेश. असं हे बोधपत्र माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी चांगदेवरायांना पाठवल्यानंतर वाचून लक्षात आलं नाही आणि ते समजून घेण्यासाठी पोहोचलेले आहेत माऊलींच्याकडे. आपला तो थोडं थोडं चरित्र घेतो तो आपण मध्ये कळावं म्हणून. संपूर्णपणे शरणागती पत्करल्यानंतर पुढची भूमिका श्री गुरु मुक्ताबाईंच्याकडे सोपवली आणि मुक्ताबाईंनी परीक्षेमध्ये
ज्याचा ज्याचा अहंकार धारण केला होता, अहंकाराचं कामच आहे धारण करणं, अहमचा धर्म आहे धारण करणं. हा बर का, आपला अहम आणि त्यांचा अहम, त्याचा सुद्धा श्री चांगदेवरायांचा अहम सुद्धा कशाला तरी धारण करत होता. मी चांगदेव, मी समाधीत जाणारा, मी 1400 वर्ष जगलेला, मी 14 विद्या 64 कलांनी श्रेष्ठ असलेला, प्राप्त असलेला, शास्त्र पारंगत असलेला मी गुरु, असं त्यांनी त्याचं जे होतं ते धारण केलं होतं. आणि धारण करून त्याला माझं म्हटलं होतं. अहम ज्याला ज्याला धारण करतो त्याला माझं तरी म्हणतो, नाही तर तुझं तरी म्हणतो. आता रोज आपला खेळ चालू आहे. अहमचा धर्म आहे धारण करणं. आणि चांगदेवरायांच्या अहमनी जे धारण केलं होतं, शिष्यत्व म्हणून, शिष्य म्हणून स्वीकारायच्या अगोदर श्री गुरु मुक्ताबाईंनी त्याच्या अहमची फाडून टाकला, अहम तोडून टाकला, अहमचा बळी दिला. हे चिंतन आपण पाहतोय काल, विशेष करून त्याच्यावर प्रकाश टाकला. कारण जोपर्यंत ठीक आहे अहमचा धर्म आहे धारण करणं, धरू देते, पण कशाला तरी धारण करून तो माझं म्हणून जर बसला तर मग शिष्य म्हणून पुढे तो कशी साधना करू शकेल. मग पहिल्यांदा श्री गुरु काय करतात, तर जे आपल्या अहमनी धारण केले, आता सुद्धा आपल्या अहमनी धारण केलेलं आहे काहीतरी, मी कोण आहे याचा छडा लावायचा आहे. आणि हा मी कुणीतरी आहे हे धरून बसलाय. मी कुणीतरी आहे ना, मग नावाचा आहे, रूपाचा आहे, रूपाला धरून बसलाय, नावाला धरून बसलाय, वयाला धरून बसलाय, घराला धरून बसलाय, गावाला धरून बसलाय, नात्या गोत्याला धरून बसलाय, पैशा अडक्याला, सोन्या नाण्याला, जमिनीला धरून बसलाय, धारण करून बसलाय. माझ्याकडे एवढं आहे आणि याला धारण करून त्याला माझं म्हटलंय, ते त्याच्या डोक्यात पक्क बसलेलं आहे. आणि मग म्हणतो मला उपदेश करा की तुम्ही आता तुला कसा उपदेश करावा आणि उपदेश करून काय विनियोग होईल त्याचा. कारण याच्या अहमनी, याच्या मीनी धारण केलं, ती वस्तू माझी म्हणायला लागला. आणि वरून आता उपदेश करायला सांगतो. उपदेश काय करायचा आहे, तू कोण आहेस. आणि ह्यानी त्याच्या आधीच आपल्या मीला कामाला लावलाय. मी कोणाचा तरी आहे आणि माझं कोणीतरी आहे. गुतला तिकडे 2 हुक लावून टाकले. कसा मेळ बसायचा. आपलं शिष्यत्व समर्पित होत नाही, त्याला कारण आहे आमचा अहम कुठेतरी अडकून टाकलाय, आम्ही कुठेतरी ब्लॉक झाला. आणि त्याच्यात फार म्हणजे बरं का महाराज लक्षात घ्या, ते सोडायला तयार नाही आम्ही. लय संस्कारांनी, लय सायासानी धरून ठेवलीत नाती गोती. किती बी काय बी करा, पूजा करा, वारीला जाऊन या, यात्रेला जाऊन या, तीर्थयात्रेला जावा, भजन ऐका, कीर्तन ऐका, मी आलो, मी गेलो, माझं झालं, माझं या भावात हा भाव तुटे ना त्याचा. आणि त्याला ओळख करायची मी कोण आहे ते, आणि माझं कुणीतरी आहे, मी कुणीतरी आहे हे सुटे ना त्याच. आता काय करा शिष्याची, माझा शिष्य म्हणून श्री गुरुंनी स्वीकार करावा, तर पहिल्यांदा अहमनी जे धारण केलेलं आहे त्याच्यापासून बाजूला व्हावं लागेल. त्याचं मिथ्यत्व लक्षात घ्यावं लागेल, त्याचा बळी द्यावा लागेल. श्री गुरु मुक्ताईनी पहिल्यांदा त्याच्या अहमचा बळी द्याला. ज्याला माझं म्हटलं होतं, हे शिष्य माझे आहे, ही विद्या माझी. विद्या तर कधीच मावली त्याची उलटी करून टाकली होती. भिंत चालवली, सगळं संपलं तिथे. 14 बी गेल्या आणि 64 बी गेल्या, काहीच राहिलं नाही. त्या एका भिंत चालवण्यामध्ये चांगदेवरायांच्या सगळ्या विद्या वाहून गेल्या होत्या, काही शिल्लक राहिलं. विद्येचा आणि कलेचा अभिमान गेला होता. रिद्धीचा सिद्धी, काय रिद्धी सिद्धी. अरे मेलेल्याला काय तू उठवतोस, त्याच्यात आहे ते. हे तर दगड भिंती चालवून दाखवलं भाऊ, संपलं तिथे, सगळं झिरो झालं. पण तरी मी माझे शिष्य आणि मी गुरु, आणि गुरु शिष्य व्हायला चालला होता शिष्याला धरून. गुरु पण घेऊन शिष्य व्हायला चालला होता. मी ह्यांचा गुरु आहे आणि मला अनुग्रह करा, मला प्रबोध द्या. मुक्ताबाईंच्या लक्षात आलं, हे पालत्या घड्यावर पाणी ठरेल. विषय ऐकतोय, लक्ष द्या, शिष्य व्हायचंय आपल्याला. अखंड हरिनाम सप्ताह
उद्या त्याचा काल्याचा दिवस आहे. कशाचा काला करायचा? भाताचा वरणाचा का दहीचा भाताचा? कशाचा? का केळ्याचा भाताचा? कशाचा काला करायचा? सांगा की. हा बोला. हा हरिनामाचा बरोबर आहे, पण अजून मला अपेक्षित असलेलं उत्तर आलं तर आनंद. वा 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 वा. जीव ब्रह्माचा. हा जीव शिवाचा म्हणा. शिव म्हणताना शुद्ध ब्रह्माकडे निर्देश जाऊ दे. शिव म्हणताना तीन निर्देश येतात. शिव म्हणताना शुद्ध ब्रह्माकडे बी जातं, शिव म्हणताना ईश्वराकडे बी जातं, आणि शिव म्हणताना भगवान शंकराकडे बी येतं. मग आता इथला शिव म्हणताना शुद्ध ब्रह्माकडे गेला पाहिजे, कारण पुन्हा ईश्वर मध्ये धरलं तर त्याची उपाधी परत काढावी लागेल. भगवान शंकर धरलं तर त्याची उपाधी काढायला लागेल. त्यापेक्षा निरुपाधिक ब्रह्म आणि उपाधिक जीव एकाची उपाधी काढली, अगोदरच काम क्लिअर आहे. मग कशाचा काला करायचा आहे आपल्याला? जीव ब्रह्माचा. केव्हा? उद्या. तुमचं तुम्हीच कालवणार आहे का कालवणारा दुसरा कोणीतरी लागेल? लक्ष द्या. हा तुमचं तुम्हाला जमेल का काला करायला? नाही. कुस करून द्यायला कोण लागेल का? लक्ष द्या. बरोबर. लय काले झाले बाबा, लय काले झाले. दही भाताचे लय काले खाल्ले. प्रतिकात्मक आहे ते प्रतिकात्मक आहे. हा आणि काल हाताशी यायला ते आधी वरच फोडायला लागते ना बाबा. फोडणाऱ्याला मान आहे तिथे. ज्यांनी फोडायचं त्याचं बी फोडायचं हे त्याच्या लक्षात नाही, आणि ज्यांनी फोडायला लावलाय त्याचं बी फोडायचं ते बी त्याच्या लक्षात नाही. मडकं फोडून खापरं घरी न्यायच्या मागे आम्ही लागलोय. जे फोडून आतलं घ्यायचं सोडून ते खापरच मागे पळवायला लागलो. असो तर काय करावं, विनोदाचा भाग बाजूला करू आपण. काय खापर फोडल्यानंतर काला हाताशी आला का खापराच्या अगोदर काला हाताशी आला? हा खापर फोडला. मग खापर गोळाचे करायचे काय काम आहे आता? नाही म्हणे धान्य वाढतं घरातलं ठेवल्यानंतर. काय मानामानी केली आता. विषय चालला होता, लय मानून ठेवले आम्ही. हा खापर कोणतं खापर फोडायचंय ते तर बांधलेलं आहे, आम्ही बनवलेलं आहे कुंभाराने. खापर कोणतं फोडायचं आहे? हा देहाचा. हा उपाधी द्या बस. फोडायची म्हणजे काय? डायरेक्ट स्मशानात न्यायची आहे का? काय करायचंय? तशीच ठेवायची आहे, तशीच ठेवायची आहे. पण ती नाही, ती मिथ्या आहे, ती पंचमहाभूताची आहे, ती तिकडे जाणार आहे, प्रारब्ध अधीन आहे. आणि त्याच्या आतमध्ये जीव, आणि जीव सिद्ध होत नाही. काय करावं? ज्याला आम्ही जीव मानला तो जीवच नाही, आणि त्या एका जीवानी सगळं हे धरून ठेवले. आता काय करावं? मला थोडी थोडी उत्तर द्या बरं का. हा जीवामुळे शिव आहे का शिवामुळे जीव आहे? मला थोडी थोडी उत्तर देत चला बरं का. आता जीवानी शिवाची सिद्धी केलेली. आता शिव म्हणताना ईश्वर धरा बरं का. जीवानी ईश्वराची सिद्धी केलेली आहे. जीवाकडून ईश्वर आहे का ईश्वराकडून जीव आहे? काहीतरी म्हणा, काय हरकत नाही ना. काय चुकेल ना, अजून काय दुरुस्त करायचं चांगलं 65 मध्ये आपण. त्याला काय, काहीतरी पुढे आलं पाहिजे ना. हा असंच सगळ्यांना वाटतंय. ज्या दिवशी जीवपणा गेला त्या दिवशी ईश्वर शिल्लक राहिला का ब्रह्मा विष्णू शिल्लक राहिला का स्वर्ग शिल्लक राहिला का नरक शिल्लक राहिला का जग शिल्लक राहिलं का पंढरपूर राहिलं का काशी राहिली का वाराणसी राहिली का समुद्र राहिला का नदी राहिली? काय राहिली? जीवच मेला म्हणजे बाद झाला. हा हा आता जीव एक बाद झाला, जीवपणा गेला, जीव संपला. आता काय काय आहे पुढं? काय आहे पुढे? काहीच नाही. मग जीवाकडून शिवाची ईश्वराची सिद्धी आहे का ईश्वराकडून जीवाची आहे? एक जीव आहे म्हणून सगळं धरलं. बाबा
काय जीवानी काय घोटाळा केलाय बघा. आता जीव म्हणजे दुसरा कोणी नाही बरं का. हा आता आपल्याकडे धरायचं, तुम्ही आहे तर जग आहे का तुम्ही नसल्यानंतर बी जग आहे. लक्ष द्या, अनुग्रहाचं चिंतन आहे. हा बोला, तुम्ही नसल्यानंतर जग आहे का. कहत कबीरा सुन मेरी गुनिया, हा आप मरे पीछे डूब गई दुनिया का रह गई दुनिया. डूब गई ना. मग तुम्ही गेल्यानंतर मागे काय आहे का शिल्लक. नाही का. हा आणि तुम्ही असताना आहे का. तुम्ही असताना बी नाही नसताना बी नाहीच आहे. हा सगळा मानामानीचा व्यवहार आहे. हो काय शिळा तांब्याचे भावले केले, पाठ मांडोनी वरी बैसविले, काय काय अजून वस्त्रालंकार गुंडाळिले आणि मना आले ते नाम ठेवले. बसोबा महाराज की किती बी देव मांडले आम्ही. 33 कोटीपेक्षा संख्या जास्त झाली असेल महाराज नाही का. हा 33 कोटी मोजलेली आहेत. आता ते बी कोटी आहेत, त्याच्या ते प्रकार आहेत 33 असं सांगता शास्त्रात पुढे जाऊन. किती झाले या गावातले जे 100-200 निघतील आम्ही मांडून केलेली. देवाला घडवायचं काम आमचं आहे, देवाला थापायचं काम आमचं आहे, देवाला मंदिर बांधायचं काम आमचं आहे. सगळं देवाचं आम्ही करतो. देव बी तयार करायचं आम्हीच काम करतो आणि आम्हालाच देव माहित नाही. माझा मुद्दा होता की काला हा विषय चालला होता आणि जीव शिवाचं, जीव ब्रह्माचं ऐक्य म्हणजे ती तो काला साधायचा आहे आपल्याला. आणि तो काला साधण्यात ब्रह्म तर शुद्ध आहे, त्याचं काही तिथलं काही काढायचं नाही. ते मूळ पूर्ण निरुपाधिकच आहे. तिथे आहे ते जीवाची उपाधी आहे. आणि जीवाची उपाधी बाद केली की काही शिल्लक नाही. जीव बी नाही, ईश्वर बी नाही, हो माया बी नाही आणि शुद्ध ब्रह्म बी नाही. शेवटचं वाक्य सांभाळून ऐका. त्याला आहे म्हणायला कोण शिल्लक राहिला. आता शुद्ध ब्रह्म आहे याला त्याला आहे म्हणायला कोण शिल्लक आहे. आता या अर्थाने ते नाही. कल्पना होती कल्पना, त्याची कल्पना करायला तरी कोणीतरी पाहिजे ना. ते आहे म्हणायला. म्हणून आहे ना नाही, नाही ना आहे म्हणून उपाय उपजतेची ना. माऊली सांगते आम्हाला 12व्या अध्यायामध्ये. त्याच्याशिवाय उपायच नाही. त्याला नाही म्हणता येत नाही, त्याला आहे म्हणता येत नाही. आहे नाहीच्या पलीकडे आहे म्हणायला दुसरा पाहिजे आणि नाही म्हणायची सोय नाही. नाही म्हणताना भरला गंधाट आणि आहे म्हणताना दुसरा सिद्ध होतो. आहे बी नाही, नाही बी नाही. मग आहे नाही नाही का. नाही का ते नाही नाही आहे, पण आहे स्वरूप आहे. आहे म्हणण्यातलं आहे नाही. मग शुद्ध ब्रह्म जसं आहे तसंच आहे. त्याच्यात काही मग त्याच्या ठिकाणी काही नाही. मग करायचंय काय. काला करताना काय करायचंय नेमकं. जीवाची उपाधी बाद केली की जीव शिल्लक राहत नाही. जीवाचा जीवपणा शिल्लक राहत नाही. काल आपला इथं विषय आला होता बरोबर का. हा कालच्या श्रोत्यापैकी कुणीतरी सांगेल का काय चाललं होतं आपलं. काल 2-3 मुद्दे आले होते. हा अनुग्रहाचा विषय चालला होता. काना वचनाची भेटी, हो सरिसाची पै किरीटी. काय होतं नेमकं. अनुग्रह होतो म्हणजे काय होतं. श्री गुरु कोणती प्रक्रिया करतात. हा ते झालं, अंधकार झालं बरोबर. पण आपलं चिंतन काल कोणत्या एका तरी मुद्द्यावर येऊन थांबलं होतं. 3 पॉइंट पुढे आले होते. तुम्ही सतर्क असलं पाहिजे. अनुग्रह आत्म्याला आहे का जीवाला आहे हे चिंतन झालं होतं. एकदा एका वाक्यात सांगा, अनुग्रह कोणाला आहे. आत्म्याला आहे का जीवाला आहे का देहाला आहे. जीवाला. देहाला का बरं नाही. जड आहे. आणि आत्म्याला का बरं नाही. त्याला गरज नाही. त्याला गरज नाही. ह्याला देऊन उपयोग नाही. मधला एकच राहिला जीव. कळणारा, कळता, मी म्हणणारा तोच बिघडलाय. तोच नादी लागलाय बुद्धीच्या, तोच नादी लागलाय मनाच्या, तो देहाच्या नादी लागलाय, तोच जगाच्या नादी लागलाय, तोच संसाराच्या नादी लागलाय आणि तोच मरणाच्या भयाने ग्रस्त झालाय. तोच घाबरलाय. या अनुषंगाने चिंतन झालं होतं. पण अजून 3 मुद्दे आले होते. अनुग्रहात गेला होता शब्द, उपदेश केला होता आतमध्ये. आणि तिथे काय परिवर्तन होतं, तिथे काय करतात श्री गुरु नेमकं, त्या उपदेशाने काय होतं नेमकं.
काय परिमाण होता, प्रारब्ध क्रिया माणसांची, तोही विषय झाला होता बरोबर आहे. पण एका असं नाही हो, थोडी बुद्धी आम्हाला द्या, जरा थोड्या वेळासाठी द्या इकडे, असं कसं करून चालेल. एवढं लिकेज झालं तर मग चांगले उपासाची आमची पुढे, आम्ही 7 दिवस पहिल्या मोहित अडकलोय. सगळ्या ओव्या घेतले तर आपल्याला मला 1.25 वर्ष लागले होते सगळ्या ओव्याला. आपल्याला सगळ्यांना किती लागतील काय माहिती. 200-400 दिवस गेले होते गमतीमध्ये. एका ओळीत 5-6 दिवस चालले, दररोज 2 तास. अजून पुढे जाय ना आपलं. तुम्ही मला पटापट बरोबर, तुम्हाला समजलं तर पुढे जाणार, नाही तर कशाला मी पुढे जाऊ. काय करायचं सांगून, मला आधी काही येत नाही. श्री गुरूंची जशी भूमिका असेल तसं पाठवून येईल तशी लहर जाते. तुमचं अवधान आणि इकडून आलेला रेटा दोघांचं पुढे चालत असतं. माझा डबा फक्त वाजत राहतोय मध्ये, बस. स्पीकर आहे आपला, आतली चिप वेगळी आहे. हा, आणि तुमचं अवधान, तुमच्या अवधानावर सगळा वापसा चालू आहे. म्हणून मला विचारावं लागतंय, काल कोणत्या मुद्द्यावर येऊन आपण थांबलो होतो सांगा. हा, तुम्ही नाही म्हणले तर माझी मी पुंडलिक वार्ता आहे, मग मी कुठून आणू मटेरियल. तुम्ही नाही म्हणणार, काय आठवत नाही म्हणणार. काय करावं आता महाराज. पाणी पितो मी, तोपर्यंत बघा आठवत आहे का. हा, असं नाही चालणार. बाकी सगळं लक्षात ठेवलं, एवढंच लक्षात न विसरला, कसं व्हायचं. सर्वांच्या हृदयामध्ये देव आहे की नाही. हा सांगा, काय सांगताय काकी, काय सांगायचं सांगा. नको सांगायला, बरं ठीक. सर्वांच्या हृदयामध्ये देव आहे, बरोबर की नाही. सामान्य, विशेष आणि कल्पित. सामान्य स्वरूपामध्ये सर्वांच्या हृदयामध्ये देव आहे. हे चिंतन आपण इथपर्यंत आलो होतो. मग सर्वांच्या ठिकाणी जर देव आहे तर मग त्या देव आणि अज्ञान एकत्र राहतात का, असं चिंतन चालू होतं, बरोबर का. बर, हा, मग आता सांगा, देव आणि अज्ञान एकत्र राहतं का. राहत. हा, तो कोणता देव, जो अज्ञानाला आधारभूत आहे, जो अज्ञानाचा आधार आहे, तो देव कोणता. सामान्य स्वरूप. हा, आणि अज्ञानाला घालवणारा देव कोणता, विशेष स्वरूप, बरोबर. आणि अज्ञान जायच्या अगोदरचा, ज्ञान प्रगट व्हायच्या अगोदरचं जे होतं तो जो भ्रम होता तो कोणता, तो कल्पित. अशा 3 भूमिका आहेत, कल्पित, विशेष आणि सामान्य. हा, आणि सामान्य म्हणजे काय, सामान्य कसा असतो, तर आपण दृष्टांत घेतले होते 2-3 तुमच्या परिचयाचे. दुधामध्ये तूप आहे की नाही. असा हात घालून काढता येईल का आपल्याला, दिसतंय का ते, नाही दिसत. हात घालून काढता येणार नाही, मग दिसत नाही, हात घालून काढता येणार नाही, हाताला येत नाही, मग दुधामध्ये तूप नाही का, आहे. निश्चय आहे आमचा. लाकडामध्ये अग्नी आहे की नाही. आता इथे एखादं लाकूड असेल बघा, ते कुठे कोण टेकून बसला असेल, त्याच्यात अग्नी आहे की नाही. पाठ ठेवतो आपण, चौरंग आहे त्याच्यामध्ये, मग तो चटका देतो का, कसा आहे तो, सामान्य स्वरूपामध्ये आहे. आणि सामान्य स्वरूपामध्ये असलेली कोणतीही वस्तू कार्य करत नाही. हा, उसामध्ये साखर सामान्य स्वरूपामध्ये आहे, सामान्य स्वरूप आहे तिचं. साखर आहे उसामध्ये. तसा सिद्धांतामध्ये हृदयामध्ये असलेला देव, देहामध्ये असलेला देव, जगामध्ये असलेला देव, भरून असलेला देव कसा आहे, सामान्य. तो कोणाला काही म्हणत नाही, अज्ञानालाही काही म्हणत नाही, अज्ञानालाही काही म्हणत नाही. दोघेही त्याच्यावरच लोळतात. अज्ञान बी त्याच्या सत्तेनं आहे आणि ज्ञान बी त्याच्या सत्तेनं आहे. असा सामान्य परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये आहे.
अनुग्रहाची प्रक्रिया. मग सामान्य स्वरूपात असलेला परमात्मा विशेष स्वरूपात आणायचा आहे, श्री गुरूंची क्रिया. लक्षात घ्या बरोबर. आता मग दुधातलं तूप काढण्यासाठी तुम्ही काय करता? सर्वांना माहिती आहे, सर्व भगिनींना माहित आहे की ते तापवायचं, विरजण टाकायचं, पुन्हा त्याचं दही करायचं, पुन्हा काय करायचं, घुसळण करायचं, पुन्हा काय करायचं, लोणी बाजूला काढायचं, पुन्हा काय करायचं, लोणी कडवायचं, झालं. आणि जे जे कडवून जे तयार होतं त्याला जो वास येतो त्याचं नाव काय आहे? तूप. हा सार हातात आला तुमच्या. आसार सगळं बाजूला काढलं आणि आसार बाजूला केल्याबरोबर सार तुमच्या हातात आहे. सार आणि आसार मिसळून आहे. मिसळलं नाही पण आता म्हणावं लागतंय, काय करावं, मिसळूनच दिसतंय आम्हाला, तसं ते मिसळत नाही. हा लाकडातला अग्नी प्रगट करायचा आहे, काय करावं लागतं? हा घर्षण करावं लागतं. तिथे दुसरा अग्नी आणावा लागतो, दुसरा अग्नी आणावा लागतो. महात्मे सांगायचे, काड्याची पेटी तुमच्या खिशात आहे, मग काड्याच्या पेटीमध्ये अग्नी आहे की नाही, आणि खिशात घेऊन फिरतो की नाही आपण, मग आता काय करावं? तर सामान्यमध्ये ते काही करत नाही, ते त्याला प्रगट करायचं आहे आणि त्याला प्रगट करून इकडे त्या काडीमध्ये आणून त्या लाकडाला लावायचं आहे. आणि लाकडातला अग्नी प्रगट झाला, विशेषत्वात आला की लाकडालाही जाळतो. आणि तुम्ही समजा चुलीला लावला असेल तर पाणी गरम करतो, तुम्ही समजा अजून काही स्वयंपाकाला लावला असेल तर तो स्वयंपाक करून देतो, कार्य करतो. त्याची उपाधी जळत राहते आणि जोपर्यंत उपाधी आहे, जोपर्यंत इंधन आहे, तोपर्यंत अग्नी आहे. लाकडातला अग्नी प्रगट करण्याची रीत आहे, दुधातलं तूप काढण्याची रीत आहे, ऊसातली साखर काढण्याची रीत आहे. त्याला काही प्रक्रिया आहे ना त्या व्यवहारात. आणि सिद्धांतामध्ये देहातला देव प्रगट करण्याची काही रीत असेल की नाही? तैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे, तयाई सकट नारायणे व्यापून घातले. 11वा अध्याय. हो भगवंत सांगतात, पश्चिमे पार्थ रूपानी शतोशत सहस्रशा नाना विधानी रूपा नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनी च. हा पहा, हो हे जे माझं रूप आहे ते पहा तू. एक मुद्दा आला बरं का मध्ये, लक्षात आणून देतो. भगवंत सांगतात की हे पहा 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 माझं हे सगळं रूप पहा. आधी तर दिव्य दृष्टी दिली नाही, गडबड झाली, भगवंताला कोण असा मिळाला नाही सखा, अगोदरच दाखवायला सुरुवात केली. लक्षात आलं की दिव्य दृष्टी द्यायला पाहिजे. दिव्य दृष्टी दिल्यानंतर पश्चिमे पार्थ रूपाने, हे माझं रूप आहे पहा. माझा असा प्रश्न आहे आपल्याला, जेव्हा अर्जुन दिव्य विश्वरूप पाहायला लागला भगवंताचं, त्यावेळेस अर्जुनाला जे दिसत होतं तीच झाडं होती, तीच डोंगर होते, तेच साप होते, तेच काय समुद्र होता, तेच माणसं होती, तेच होतं का वेगळं काय दिसत होतं? जरा टीव्हीवर पाहिले आपण म्हणून विचारतो, कल्पनाही करायला हरकत नाही. आधी जे होतं तोच पाहत होता. दिसत तर आम्हाला तर दिसलं टीव्हीवर तर तेच होतं अगोदरचं सगळं, माणसं बिनसं काय सगळं 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 आपल्यासारखंच होतं. आणि हे काय म्हणतात पश्चिमे पहा पहा रूपानी, पश्चिमे पार्थ रूपानी शतो शत सहस्र, माझी ही सहस्र हजारो रूप तू पहा. हे काय मग काय दाखवत होते आणि काय पाहत होता? आणि दिसत तर आम्हाला पहिल्यासारखंच होतं. तिथं फक्त अर्जुनच होता का? विश्वरूप दर्शन दाखवलं ते अर्जुनच एकटा होता का? बाकी सगळे होते. आणि सगळ्यांना काय दिसत होतं? आणि अर्जुनाला असं काय दाखवलं भगवंतानी? आणि अर्जुन असं काय पाहत होता विश्वरूप पाहताना? थिंक इट ऑन. चांगला विचार केला पाहिजे. काय दाखवलं? अनुग्रहाचा विषय चाललाय बरं का. जगाचा घास आणि भास आणि परमात्म्याचं लपणं आणि प्रगटणं हे चिंतन चालू आहे. काय दाखवलं? काय पाहत असेल? चित्र नामरूप तर तीच होती, आकार तर तेच होते, आणि मग असं काय दाखवलं?
आणि असं काय त्यांनी पाहिलं? प्रश्न आहे माझा, तुम्ही माझ्याकडे का प्रश्नार्थक मुद्रेनं पाहताय? अनुग्रहाच्या अगोदर उपाधी पाहिजे, अनुग्रहानंतर उपाधीतलं पाहिजे. हा वा, अनुग्रहाच्या आधी नुसती उपाधी आणि अनुग्रह दिल्यानंतर ते दिव्य दृष्टी दिल्या. सृष्टी मोडून टाकली का दृष्टी बदलली अर्जुनाची? चष्मा बदलला, फक्त मोठं दाखवलं. दृष्टी अगोदरच होती पण चष्मा लावला, घे दिसायला लागलं बारीक 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 अक्षर. चष्म्यानं असं केलं, दृष्टी आधीचीच होती पण सृष्टीपर्यंत जाणारी होती. आणि भगवंतानी चष्मा लावल्याबरोबर, दिव्यता आणल्याबरोबर दिसणारी वस्तू आरपार झाली. दिसणारी वस्तू दिसायला लागली आणि दिसून नाही असा निश्चय झाला. दिसणं बंद नाही झालं पण दिसत होतं ते नसलेलं आहे असं लक्षात आलं आणि असलेली वस्तू ओळखली. प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक उपाधीमध्ये असलेला परमात्मा प्रगट दिसायला लागला. आधीचाच होता का नंतर प्रगट केला? अगोदरच होता. ह्या पाहत नव्हता का परमात्मा नव्हता? पाहत नव्हता. आम्ही पाहत नाही का परमात्मा नाही? पाहत नाही. अरे अर्जुना, मी नसे म्हणावं, ऐसा कौन उठावं असे. बरी प्राणी म्हणताना कुठला आणायचा? बेडूक धरायचा का मेंढरू धरायचा का शेळी का कुत्रा का डुक्कर? कुठला प्राणी धरायचा? हा, मनुष्य रूपी. बर, सगळी माणसं धरायची का? कुठला माणूस धरायचा? कोण धरायचा? परी प्राणी यांचे. हा प्राणी कोण आहे? हा, अरे मी पाहत नाही पागल, मी धरा ना तिथे. मी पाहत नाही मी. हा, ते प्राणी म्हणलं की दुसरी जाती दृष्टी आमची. कुणाला तरी दुसऱ्यालाच उपदेश केलाय असा विषय होतो आमचा. मला सांगितलंय ते, अरे अर्जुना, मी नसे ऐसा कौन उठावा असे. परी तू प्राणी, परी तू प्राणी यांचे दैव कैसे जे न देखती माते. मी असून तू पाहत नाही. नसलेल्यात तुझी दृष्टी अडकली, नसलेल्यात पागल झालाय. हा, नसलेल्यात पागल झालाय. हे काय? असंच काहीतरी होतं ना तिथे. हा, हे काय पुस्तक? हा, बरोबर आहे. हा, ब्रह्मच बरोबर आहे. महार्जुनाला हे दिसून असलेलं दिसत होतं का हे कुठं गेलं बाजूला मग दिसत होतं ब्रह्म? याच्याशिवाय दिसण्याची प्रक्रियाच होणार नाही. याच्याशिवाय कळण्याची प्रक्रिया कशी होईल? नामरूपाची उपाधी असल्याशिवाय, मायेत आल्याशिवाय कळणं कुठे, जाणणं कुठे, पाहणं कुठे? माया नाही तर काहीच नाही. कळणं बी नाही, जाणणं बी नाही, पाहणं बी नाही. ते पाहणं होतं, जाणणं होतं, कळणं होतं मायेमुळे. पण जे कळत होतं, जे पाहत होता, जे जाणत होता ते नाही आणि आहे ते त्याच्या लक्षात येत होत. लक्षात घ्या, दिसतंय ते नाही, कळतंय ते बी नाही, ज्याला कळतंय ते बी नाही. खटके मिटवून घ्यायचे आपले. कोणाला कळतंय? कळण्यातला कोण आहे? परमात्म्याला कळतं का? परमात्मा कळण्यातला आहे का? घोटाळा होईल. जाणीव नेणीव, हो, छोटस प्रमाण आहे पण केवढं काम करत. जाणीवेचा बी विषय, नेणीवेचा तर नाहीच नाही पण जाणीवेचा सुद्धा नाही. जाणीव कोणाची आहे? अज्ञान नाही, अज्ञान सुद्धा नाही. ज्ञान कोणाचं आहे? अज्ञान मायेचं, अज्ञान कोणाचं? हळू बोला, पण खरं आहे तेच खरं आहे. तुमच्या पोटावर आले तेच खरं आहे. अज्ञान मायेचं, अज्ञान. हा, अमृतानुभवाकडे गेलं तर कळतं. अज्ञानाचे निमारे ज्ञानाभेद वावरे, निज साधो निजागरे. सच्चिदानंद पदत्रय वर्णन असं जड दुःखाच्या व्यावृत्तीसाठी आलेलं आहे ते. असो, आधी ज्ञानाचा विषय क्लिअर करून मग ते घालवायचं बघू आपण पुढे. आधी ये ना तेच, त्या अनुग्रहाचा विषय तो आहे आपला. माझा प्रश्न होता की भगवंतानं असं काय दाखवलं आणि अर्जुनाने असं काय पाहिलं दिव्य दृष्टी प्राप्त झाल्यानंतर? ते उत्तर मला हवंय. त्याचं चिंतन आपल्या समोर ठेवतोय. अनुग्रह झाल्यानंतर श्री गुरु मुक्ताईनी चांगदेवाकडे असं काय बदल केला? असं काय विश्व बदललं?
तुकोबरायनं बाबांजींचा अनुग्रह झाल्यानंतर असं काय विश्व बदललं? नामदेवरायनं विसोबा खेचरांचा अनुग्रह झाल्यानंतर असं काय विश्व बदललं? का मंदिर बदललं, का भगवंताची मूर्ती बदलली, का पंढरपूर बदललं? जे सोडून नामदेवराय पंजाबला गेले. चिंतन केलं पाहिजे. या उपाधी माझी गुप्त. या उपाधी माझी गुप्त, चैतन्याशी सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. हा उपाधीच्या निमित्ताने प्रगट असणारं चैतन्य, प्रगट असणारा परमात्मा दिव्य दृष्टीने पाहायला सांगितलं. दिव्य दृष्टीने ओळखता येतं का पाहता येतं? हरीला ओळखायचं आहे की पाहायचं आहे? पाहता पाहणे. एका जनार्दनी ओळखिला हरी, ओळखिला हरी साठविला कोटी. आता असे बरेच प्रमाण आहेत. ओळखायला सांगितले, ओळखायची वस्तू आहे. मग याच्या ठिकाणी परमात्मा आहे, मी एक हातात दाखवतो. हे कसं ओळखायचं? झालंय चिंतन, थोडं सांगितलं तर बरं होईल. याच्यात परमात्मा आहे आणि याच्यात माया बी आहे. एक तर कोणच नाही, एकाचा संसार नाही. दिसायला एक आहे, ह्याच्यात दोन आहेत. नामरूप आहे ते कोणाचं आहे? एक नाव आहे याला, काय ग्रंथ, आणि याला एक रूप आहे चौकोनी. नामरूप कोणाचं आहे? मायेचं. आणि आता परमात्म्याचं काय? आस्ती भाती प्रिय. आस्ती म्हणजे काय? हा ग्रंथ आहे वाटतोय का नाही वाटतोय? आहे वाटतोय. तुम्हाला आहे वाटतंय का नाही वाटतंय? हे जग तुम्हाला आहे वाटतंय का नाही वाटतंय? आहे वाटतंय. देव तुम्हाला आहे वाटतोय का नाही वाटतोय? सगळ्याच वस्तू आहे वाटतायत ना. मग आहे पण वस्तूचं आहे का परमात्म्याचं आहे? हे आहे पण कोणाचं वाटतंय? ग्रंथाचं. पण आहे पण कोणाचं आहे? परमात्म्याचा. हा असा प्रगट झालाय, असा प्रगट आहे. मायेला घेऊन दिसायला वस्तू दिसते, पण हसायला आहे पण परमात्म्याचा आहे. मग आता आहे पण कुठे गेलं? आहे पण आणि प्रगट होताना आता वस्तू मी मागे लपवली, आता आहे पण कुठे गेलं? सांगा ना. सामान्य स्वरूपात गेलं, हे प्रगट झालं विशेषत्वाने, ते सामान्यात गेलं. आहे पण आहे नाही तर सिद्ध आहे ना, हे सगळं आहे पणच आहे. पण वस्तू आली की आहे असं वाटते, आणि वस्तू आहे असं वाटतंय. हा भ्रम आहे, आणि तो वस्तूकडे बघूनच भ्रम घालवायचा आहे. याच्याकडे पाहूनच भ्रम झाला, आणि याच्याकडे पाहूनच भ्रम घालवायचा. पश्चिमे पार्थ रूपानी. सृष्टीकडे पाहूनच भ्रम झाला होता, नातेवाईकाकडे पाहूनच भ्रम झाला होता. हे माझे यांच्याकडे पाहूनच भ्रम झाला होता, आणि त्यांच्याकडे पाहूनच भ्रम गेला. आता हे माझे नाही. नष्टो मोहो स्मृतीला दवा. ते माझे नाहीत. आता सांग काय करायचं ते. अनुग्रहाची भूमिका, हा प्रबोधाची भूमिका. काय करतायत संत? अनुग्रह दे. ठीक आहे, शब्द आहे तो भाग बरोबर आहे. शब्दाने ती वस्तू तुमच्यापर्यंत देतात, पण शब्द म्हणजे वस्तू नव्हे. शब्दाशिवाय वस्तू कळणार नाही, पण शब्द म्हणजे वस्तू नव्हे. प्रत्येक वस्तू त्याच्या शब्दापासून वेगळी आहे. हा ग्रंथ आहे ना, ग्रंथ हा शब्द आहे. आता ह्याच्यात ग्रंथ हा शब्द कुठे सापडेल? ही वस्तू ग्रंथ या शब्दापासून वेगळी आहे का एकरूप आहे? कोणता बी शब्द घ्या, जी वस्तू दाखवेल त्याच्यापासून वेगळा आहे तो. तुमचं नाव घ्या, चा विषय चाललाय. तुमचं नाव तुमच्यामध्ये सापडत नाही, तुमचा देह तुमच्या देहामध्ये सापडत नाही, तुमचं घर तुमच्या घरात सापडत नाही, तुमचं गाव तुमच्या गावात सापडत नाही, तुमचं मन तुमच्या मनात सापडत नाही. मला शोधून दाखवा. या गावात गाव सापडून दाखवा. तुमच्या घरात जावा आणि घर सापडून दाखवा मला. घरात घर कुठे आहे? या देहात देह कुठे आहे? सगळे इंद्रिय, सगळे वेगवेगळे सुट्टे भाग मिळतील बघायला. काही सापडत नाही. विचार करायला लागेल. एकच हाताशी येतं, एकच हाताला येतो.
कार्य, कारण आणि अधिष्ठान ही सूत्री लक्षात घ्या. हे कार्य आहे बघा इथं पडलेले. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9. काय मोजायचे ते मोजा. किती कार्य आहे? कार्य किती? अनंत म्हणा ना, मोजताय नाही. कार्य अनेक. आणि कारण, कारण हे कार्य, एक कार्य घेऊ आता. हा, ह्याचं कारण किती आहे? आता सांगितलं 2 कारण सांगितले ना. असं काय सांगताय? कुठलीही वस्तू दोघाशिवाय होत नाही. आताच तुम्ही 2 सांगितलं. 2 कोण आहेत? नाम आणि माया, प्रकृती म्हणा. आणि दुसरा कोण? पुरुष, अस्थिभाती प्रियवाला. अस्थिभाती प्रिय पुरुषाचं आणि नामरूप मायेचं. म्हणजे कारणात किती आहेत? 2 आहेत. आणि अधिष्ठानात 1 आहे. मोजायला 3, दिसायला 2 आणि असायला 1. किती काय काय सांगितलं मी? मोजायला किती? 3. कोण कोण 3? हा, कार्य, कारण, अधिष्ठान. वा, जमलं. हा, परफेक्ट उत्तर आलं. आज घाबरायचं काय काम नाही. 7व्या दिवशी क्लिअर झाली भूमिका. परवाच थोडं नदी आली होती वाहत वाहत. असो, किती झाले? 3 मोजायला कोणते कोणते झाले? कार्य, कारण, अधिष्ठान. हा, आणि दिसायला 2, प्रकृती आणि पुरुष. कारणात 2 आणि असायला 1. असायला 1च आहे, दिसायला 2 आहेत. हो, आणि कार्यात आले तर अनेक आहे. कार्यातून कारणात जायचंय. पहा, सूत्र थोडं लक्षात घ्या चिंतनाचं. डोळे झाकून किती वेळ बसणार? पश्चिमे पार्थ रूपाने. पहा रे, पहा पहा पहा, सगळं पहा, सगळं जग पहा. सगळं जग दाखवलं का एक दाखवलं जगात? सगळं जग दाखवायचं होतं का एक दाखवायचं होतं? सगळ्यातला एक दाखवायचा होता का सगळ्यातलं सगळं दाखवायचं होतं? आणि तो एक आहे तो मी आहे, आणि तो एक आहे तो तू आहे. तू बी तू नाही, मी बी मी नाही, तू आणि मी एक आहे. हा, ज्ञानेश्वरी. तू कुठे आहे तेव्हा? आणि मी तरी कुठे आहे तेव्हा? मी नाही, तू नाही. ह्याच्यातलीच एक ओवी आहे. मगाशी आम्ही महाराजांनी बसलो होतो, उच्चार केला. तुझा आत्मया ते पाही, देखो गेली मीची नाही. अते ते तू कायचा काही कल्पावया जोगा. माऊली महावैष्णव चांगदेवरायला सांगतात, अरे तुला पाहताना, तुझ्या आत्मस्वरूपाला पाहताना माझा मी गेला, आणि माझा मी राहिला नाही तर तुझा तो कुठून राहील? मी असेल तर तू असेल का तू स्वतंत्र असेल? मीच्या सापेक्ष तू आहे का तू स्वतंत्र आहे? मी आहे म्हणून तू आहे, मीकडे मी आहे म्हणून तुम्ही आहात. इथला मी गेला, माझा मेला, तर तुम्ही कुठे आहे तेव्हा? मला तुम्ही नाही, तुम्ही तुमचं तुम्ही बघा. आणि तुमच्याकडून इकडचा तुमचा मी गेला तर इकडचा माझा तू नाही. तू नी मी खाल्ला, मी नी तू खाल्ला, दोघांनी दोन्ही खाऊन उरला तो एक हरी. अवघा हरी उरला तो अवघा हरी. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी. मी बी गेला आणि तू बी गेला, आणि तू बी नसलेला मी बी नसलेला, आणि असलेला आहे तो मी आहे, आणि तो मी सामान्यातला आहे. काय सूत्र पुढे आलं? कार्यातून कारणात जायचं. कार्यात सर्व कार्याचा विचार करता हाताशी काय येईल? आपल्या कार्याचा विचार करता काय हातात येईल? आपल्या कारण हातात येईल. आणि कारण हातात आलं तर किती राहतील? अनेकाचा विचार करता 2 हातात येतात, आणि दोघांचा विचार करता 1 हाताशी येतं. दोन्ही अध्यस्त आहेत. प्रकृती बी अध्यस्त, आणि प्रकृती सापेक्ष आलेला पुरुष सुद्धा अध्यस्त. ते बी राहत नाही. एक शुद्ध ब्रह्म मात्र, अधिष्ठान मात्र सत्य आहे. ही दृष्टी आपल्याला जगताकडे पाहून, कुठल्याही एका गोष्टीकडे पाहून, आपल्या स्वतःच्या उपाधीकडे पाहून आपल्याला लक्षात येते. त्यासाठी स्वस्वरूपाच्या ठिकाणी जे आवरण आहे, स्वस्वरूपावर आवरण येऊ शकतं का हो? स्वयंप्रकाशाला आवरण घालणारी वस्तू आहे का एखादी? थोडा विचार करू आपण. आहे का? करू शकते स्वस्वरूपाला आवरण? त्याच्या एवढं व्यापक कोण नाही ना, त्याला कसं आवरण कर? ते कसं आहे? सत्य ज्ञानानंत
एवढं ते व्यापकता सांगताना गगन धरलं त्यांनी. गगनाला पांघरून घालणार, आता त्याला झाकणार कुठून आणायचं? आणि त्याच्यावर आवरण आलंय, त्याच्यावर आवरण आलंय का ह्याच्यावर आवरण आलंय? आणि आरोप केला त्याच्यावर. स्वस्वरूपावर आवरण कसं येईल? आवरण आलंय तो ह्याच्यावर आलंय, जीवावर, चिदाभासावर. बिघडलाय तो बिघडलाय. आम्ही डोळे झाकले, प्रकाश दिसेना. प्रकाश दिसायचा बंद झालाय का आम्ही डोळे झाकले? आम्ही डोळे झाकले. आणि आम्ही उघडले की प्रकाश आहे तसंच आहे ना, तो आहे तसाच आहे, स्वयंप्रकाश आहे तो. आमचं न दिसणं बी त्याच्याच सत्तेनं, आणि दिसणं बी त्याच्याच सत्तेनं, न कळणं बी त्याच्याच सत्तेनं, कळणं बी त्याच्याच सत्तेनं. मला काय कळालं नाही, हे कोणाला कळालं? मी अज्ञान आहे, मी अज्ञानी आहे, ह्याचं ज्ञान कोणाला झालं? आता काय करावं? ते म्हणे ईश्वर सर्वज्ञ, ईश्वराला सर्व कळतो. बरोबर आहे. तुम्हाला नाही का सर्व कळत? तुम्हाला सर्व कळत नाही का? मला हे कळतं, हा एक विषय, या अंगाने हे कळतं, आणि मला काही कळत नाही हे अज्ञान आहे का ज्ञान आहे? मला काही कळत नाही हे अज्ञान आहे का ज्ञान आहे? मला काही कळत नाही ह्याचं ज्ञान कोणाला आहे? हे ज्ञानाची भूमिका आहे. मला काही कळत नाही ही ज्ञानाची भूमिका आहे, आणि मला हे कळतं हे बी ज्ञानाची भूमिका आहे. न कळण्याच्या भूमिकेतून आणि कळण्याच्या भूमिकेतून मी सर्वज्ञ आहे. आता काय सांगा? ईश्वर सर्वज्ञ, जीव सुद्धा सर्वज्ञ. विचार केला, काही कळत नाही म्हणून ते ज्ञान झालं, आणि काही कळतंय म्हणून ज्ञान झालं. झालं सर्वज्ञ तो. हा, मग कार्यातून कारणामध्ये प्रवेश व्हायला पाहिजे, आणि कारणातून अधिष्ठानामध्ये प्रवेश व्हायला. मग श्री गुरु काय करतात? तर कार्यामध्ये अडकलेला जो दृष्ट आहे, नाही का, दृश्यामध्ये अडकलेला जो दृष्ट आहे, लक्ष द्या. हा जरी अवघड शब्द असले तरी लक्ष द्यायला पाहिजे. आता आपल्याला आपण कशात अडकलोय? दृश्यामध्ये आणि शब्दामध्ये. जास्त करून अडकणं कशात आहे? दोघात, दृश्य आणि शब्द. हा, दोघातच अडकलाय. मग दृश्य जर बाद झालं तर दृष्टा राहील का शिल्लक? आणि दृश्याचा विचार करता दृश्य आहे का परमात्मा आहे? हे दृश्य आहे का परमात्मा आहे? कसा काय? हा, ते ठीक आहे, अगदी बरोबर. कारण आहे, कारणात दोन आहे. एक सूत्र बरोबर झालं. कारणात दोन आहे, कारण आहे. प्रकृती पुरुष आहे, आणि प्रकृती पुरुष बी नाही, अधिष्ठानच आहे, शुद्ध ब्रह्मच आहे. वा, हे बी चिंतन बरोबर आहे. हे एक सूत्र झालं. अजून एक सूत्र सांगितलं होतं मी, लक्षात येईल का? हे कार्य आहे. हे कार्य कशापासून झालंय? पंचमहाभूतापासून, पंचकृत पंचमहाभूतापासून. आणि पंचकृत पंचमहाभूत कुठून आली? अपंचकृत पंचमहाभूतापासून. आणि अपंचकृत पंचमहाभूत कुठून आली? 3 गुणापासून. आणि 3 गुण कुठून आले? मायेपासून. आणि माया कुठून आली? आणि नसलेली ना, या मासा जी नाही ती माया, आहे ते शुद्ध ब्रह्म. कोणतीही वस्तू हातात घ्या, एक शुद्ध ब्रह्म हाताशी येते. मग दृश्य सिद्ध होत नाही तर त्याच्या सापेक्ष दृष्टा कसा सिद्ध होईल? आपणची आपुलिया पोटी दृश्य होऊनी, आपण दृश्य होऊनी उटी. दृश्य दृष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडिती. दृश्य बी तो झालाय आणि दृष्टा बी तो झालाय, मात्र त्याच्या लक्षात येईना. आणि दृश्यात अडकलेला दृष्ट आहे तो प्रमात आहे, जीव आहे. आणि तो जीवपणा श्री गुरु घालवत आहे. तो जीव नाही, जीव अवघे देव. जीव ब्रह्मरूप. कुठे जीव आहे? जीव सिद्ध होत नाही. तू जीव नाही. तत्वम अशी, ते तू आहेस. अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म. ते तूच आहेस. आणि तिकडून त्यांनी म्हणाले, हो मी तेच आहे, अहम ब्रह्मास्मी. श्री गुरुकडून तत्वमशी, आणि शिष्याकडून अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी लक्षार्थ तत्वमशीकडेच जातो, काही काळजी करायची. आणि आपल्याला दिलेला प्रबोध सुद्धा तोच आहे.
सर्व श्री गुरु हाच उपदेश करतात. भाषा कोणतीही असू दे, तू ब्रह्म आहेस, तू देव आहेस. देवापासून तू वेगळा नाही. जीव सिद्ध होत जीवाला शोधायला गेलं तर जीव हातात येत नाही. जीव म्हणजे काय तर शुद्ध चैतन्याचं, आत्मचैतन्याचं अंतःकरणात किंवा बुद्धी उपाधीमध्ये पडलेलं प्रतिबिंब. मग प्रतिबिंब खरं असतं का खोटं असतं? तुमचं आरशात दिसलेलं खरं आहे का खोटं आहे? तुमचं आरशात दिसलेलं खरं आहे का खोटं आहे? खरं आहे का खोटं आहे? हा, खोटंच आहे. जीवनाचं अस्तित्व नाही, आरशात घेऊन कुठून येणार? दृष्टांतासाठी, सिद्धांताकडे जाण्यासाठी आपण दृष्टांत घेतलेला आहे. तेच म्हटलं, आरशातलं खरं आहे का खोटं आहे? बरं, आरशात जे दिसलं ते आरशाच आहे का बाहेर उभा राहिलेल्याच आहे? चेहरा कशात दिसला? आरशात. आणि आरशात जे दिसलं, आरशात दिसलेलं आणि आरसा, मग ते दिसलेलं आरशाच आहे का बाहेरच्याच आहे? बाहेरच्याच आहे. हा, मग आरसा खरा आहे का आरशात दिसलेलं खरं आहे का बाहेर उभा राहिलेला खरा आहे? आणि बाहेर उभा राहिलेला कोणाच्या नादी लागलाय? आरशाच्या का आरशातल्याच्या? असा नादाला लागलाय जीव. असा पागल झालाय तो. असा त्याला मेळ बसेना झालाय. सारखा दिवसात किती वेळा बघतो, काय करतो काय माहिती. आणि त्याच्या डोळ्यात देखत सगळं चाललंय. पहिलं म्हणे किती चांगले होते आरशे, कीर्तनकारले भारी दृष्ट. बरोबर आहे त्यांचं. पहिलं भारी होता आरसा, भारी होता का तू भारी होता? आणि हेच जसं जसं खिंडार होईल तसं म्हणे आरसा बिघडलाय. आरसा काय दात तुझे पडले का आरशातल्याच पडले? हेच सुरकुद्या बाहेरच्या तुला पडलेत का त्या आरशातल्याला पडलेत? आरशाला का बरं दोष देतो विनाकारण? बिघडलाय हा, आणि आरोप त्याच्यावर करतो. मग ते दुरुस्त होईल का हे दुरुस्त होईल? बाहेरचं दुरुस्त होईल का आतलं दुरुस्त होईल? बाहेरचं बी दुरुस्त होत नाही ना आतलं बी दुरुस्त होत नाही ना. आरसा बी फेकून द्यायचा आहे. हा, तसा हा जीव आत पडलेलं प्रतिबिंब आहे, अंतःकरण उपाधीत पडलेलं प्रतिबिंब आहे. आणि त्या प्रतिबिंबातला चिद्विकारी प्रकाश म्हणतात का? आहे तो स्वयंचाच प्रकाश, तो चैतन्याचाच प्रकाश आहे तो. पण तो विकारी झाला का? तो पडला अंतःकरणामध्ये, सगळे अंतःकरणाचे गुणदोष घेऊन उठला आणि ते माझे आहेत म्हणायला लागला. गुणदोष कोणाचे आहेत? चैतन्याचे आहेत की अंतःकरणाचे? प्रकृतीचे आहेत. प्रकृतीचे आहेत. आणि हा म्हणायला लागला माझे. प्रकृती मरते का जीव मरतो का आत्मा मरतो? प्रकृती मरते, देह मरतो का आत्मा मरतो का जीव मरतो? आरसा फुटल्यानंतर आरशातलं मरतं का आरशाच्या बाहेरचं मरतं का आरसाच फुटतो? हा, आतलं तर खोटं आहे, ते मारायचं का प्रश्न आहे? जीव कसा मरेल? हा, त्याचं मारायचं काही काम नाही. पण त्यानं मरणाचं सोंग घेतलं ना. मारणारी थरथर कापणारा कोण? देह आहे का आत्मा आहे का जीव आहे? जीव आहे. हा, जीव भ्रमित झालाय, चिदाभास भ्रमित झालेला आहे. आणि तिथे अनुग्रहाची प्रक्रिया, तिथं भाग आहे, त्याला अनुग्रह द्यायचा. तो ह्या सगळ्यांच्या नादी लागलाय. त्याची सत्ता घेऊन सगळे जण कार्य करतात आणि यांच्या माध्यमातून सगळा व्यवहार करून ते माझा आहे असं म्हणायला लागलाय. आणि श्री गुरु त्याला सांगतात, हे तुझं नाही, तू जो आहे तो तुझा नाही, तू इकडचा आहे. कुठला? आत्मचैतन्याचं प्रतिबिंब आहेस तू. त्याला उलटा फिरवतात. कुठे? दृष्टी तिथे उलटी फिरवतात, तिथलं आवरण दूर करतात, डोळे देतात, दृष्टी देतात. बघ तू कोण आहेस, कोण आहेस, या दिसतंय त्याच्यापैकी तू कोण आहेस आणि तुझं कोण आहे. जे तुला जाणण्यात येतंय आतलं ते कोण आहे आणि ते तुझं आहे का? ते तू नाही, ते तुझं नाही.
हात तुझा आहे का? डोळे तुझे आहेत का? पाय तुझे आहेत का? कान तुझे आहेत का? हा, जीभ तुझे आहे का? दात तुझे आहेत का? प्राण तुझा आहे का? हा, प्राणाला चालवणं, प्राणावर बसून हात बाहेर करणारी वृत्ती तुझी आहे का? वृत्तीत असलेला तू खरा आहे का? तुम्ही तुम्हाला पाहताय की नाही? तुमच्या मीला तुम्ही जाणताय की नाही? आता इथं बसल्या बसल्या तुमचा मी सर्वांना पाहतोय. तुमचा मी सर्वांना पाहतोय आणि तुम्ही तुमच्या मीला बी पाहून शिल्लक आहे. म्हणजे मी सर्वांना पाहणारा मी सुद्धा तो तिथे शिल्लक राहत नाही. आणि त्या मीला अनुग्रह देऊन सत्ता दाखवतात, सत्ता स्वरूपाची ओळख करून देतात आणि ती सत्ता सर्वत्र आहे. माऊली काय सांगते? हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. मग विश्वाला माझे म्हटले का विश्व अधिष्ठान सत्तेला माझं म्हटले? हा, विश्व ह्या कचऱ्याला कशाला माझं म्हणतील? अजून एक सांगतो. जन नोहे अवघा जनार्दन. हा, विश्वरूप पाहण्याची दृष्टी देत आहेत बरं का आता. हा, चांगदेवाला काय, अर्जुनाला काय, सर्व नामदेवाला काय, हो मंडन मिश्राला काय, सर्व श्री गुरु दृष्टी प्रदान करतायत. आणि इथे सुद्धा आत्ताचे असलेले श्री गुरु सुद्धा महात्मे समोर बसले दृष्टीच देतात. भाऊ असं पहा, डोळे उघड. डोळे यांचा डोळा उघडीला हे नव्हे, हे रूपच दाखवेल. आतला बुद्धीचा डोळा उघडला पाहिजे. हा, बुद्धीचा डोळा बंद आहे. बुद्धीच्या डोळ्याने पाहायचंय आणि बुद्धीलाच काढून टाकायची आहे. तिचाच वापर करायचा आणि तिला सोडून द्यायची. असंच आहे. मायेचाच वापर करायचा आणि मायेलाच बाद करायची. तिचंच घ्यायचं आणि तिलाच नाही म्हणून सांगायचं. नसलेलीच आहे ती. अशी अनुग्रह प्रबोधाची युक्ती आहे. ही युक्ती श्री गुरु देतात. सगळी सामुग्री तुमच्याकडे, सामुग्री ईश्वराने दिलेली आहे जन्मताच. काय नाही आमच्याकडे? बुद्धी आहे, मन आहे, चित्त आहे, अहंकार आहे, प्राण आहे. जाणणं स्वतंत्र आहे आमचं, कळणं स्वतंत्र आहे आमचं. वाणी स्पेशल आहे आम्हाला बाबा. कळणं स्वतः, इतर कोणाकडेच नाही कळणं, आमच्याकडे आहे. आणि विशेष कळणं आमच्याकडे आहे. काय सांगावं महाराज? कळणं कोणाकडे आहे? कुठल्या प्राण्याकडे कळणं आहे? कोणाकडेच नाही, आमच्याकडे आहे ते कळणं. आणि ते कळणं याच्यासाठी दिलं, हे कळवून घ्यायसाठी. अधिकची बुद्धी आम्हाला याच्यासाठी दिलेली आहे. श्री गुरु अनुग्रह करतात, रीत सांगतात आणि ओळख करून देतात की हे तुझं स्वरूप आहे. त्या तादात्म्यापासून बाजूला करतात. ते जे देह तादात्म्य त्या स्थितीला आणून लक्षात आणून बघ आता कोण आहे, आता कोण आहे. त्याला अष्टसात्विक अवस्था म्हणतात, त्याला निश्चल अवस्था म्हणतात. सुषुप्तीत हा व्यवहार होतो, नाही असं नाही. सुषुप्तीत आपण यांच्यापासून वेगळेच आहोत ना. झोपेत यांच्यापासून वेगळे असतो, हे आपल्यापासून वेगळे जातात. ते त्यांच्या कारणात लीन होतात सुषुप्तीमध्ये. त्यामुळे सुख मिळतं आपल्याला तिथे. आपल्या दुःखाला कारण हे आहेत बरं का. हे जागे झाले मी आणि माझं, आणि हे झोपी गेले की आपण निवांत. फार रोजचा अनुभव आहे. पण ते कळणं आपलं अज्ञानातलं आहे. ते ज्ञानात नाही लीन झाले, ते त्याच्या कारणात अज्ञानात लीन झालेली आहे. न कळण्याची अवस्था आहे. मग श्री गुरु ज्ञानाचा बोध करतात आणि अज्ञान अंधकार दूर घालवतात. हो, ते वेळी आपण पेया ते ये अशेष ही भूते माझ्या स्वरूपे अखंडिते देखशी तू. ज्ञान प्रकाश येईल, मोह अंधकारू जाईल, गुरु कृपा होईल पारता का. त्यावेळी काय होईल? अशेष ही भूते माझ्या स्वरूपी अखंडित देखशी तू. माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अखंडितपणे पाहशील. ज्ञान प्रकाश येईल, ज्ञान प्रकाश देतो. तो आहेच प्रकाश, पण तो प्रकाश इकडे घातला आम्ही आणि याला मी आमचं म्हणायला. त्या प्रकाशाने तर हे प्रकाशित आहे. फार 3 प्रकाश आहेत. एक स्वयंप्रकाश, सूर्यप्रकाश आणि हा जड अप्रकाश. जड अप्रकाशित आहे, सूर्य परप्रकाशित आहे आणि तुम्ही स्वयंप्रकाशित आहात. आणि स्वयंप्रकाशाची आम्हाला जाणीव नाही.
सूर्याच्या प्रकाशाशिवाय तुमचं दिसणं चालू आहे का दिसणं बंद आहे? सूर्याचा प्रकाश नसताना तुम्हाला दिसतं का दिसणं बंद होतं? अनुभव सांगा. हा, सूर्यप्रकाश अंधारात बी दिसतं का तुम्हाला? अंधार दिसतो. बरोबर बरोबर आहे, बरोबर बोलतंय. घाबरतंय, चाचपडायचं काय काम आहे? मग अंधारात दिसत नाही असं का बरं म्हणतो आम्ही? वस्तू दिसायच्या बंद झालेत का तुमचं दिसणं बंद झालंय? वस्तू दिसायच्या बंद झाल्या, तुमचं दिसणं अखंड आहे, अंधार बी. हा, लक्षात घ्या, कळालं पाहिजे. आज अनुग्रहाच्या दिवशी सर्वांचा सार आपल्या लक्षात आहे. तुमचं दिसणं चालूच आहे. हा, तुम्ही झोपेत बी पाहताय, तुमच्या सुखाचं साक्षीत्व करताय. आपण काय सांगू? झोपेला बी पाहताय, अज्ञानाला बी पाहताय, ज्ञानाला बी पाहताय, जागृतीला बी पाहताय, स्वप्नाला बी पाहताय, त्या छोट्या मोठ्या देवाला बी पाहताय, जगाला बी पाहताय. आणि पुन्हा शिल्लक आहे तुमचं स्वयंप्रकाशत्व आहे. सूर्याचा प्रकाश, सूर्य सूर्याला जाणतो का तुम्ही सूर्याला जाणता? बाबा बाबा, हा, सूर्य सूर्याला जाणतो का तुम्ही सूर्याला जाणता? सूर्याचा प्रकाशाला तुम्ही जाणता का सूर्याचा प्रकाश तुम्हाला जाणतो? हा, हे वस्तूला तुम्ही जाणताय का वस्तू तुम्हाला जाणते? हा, मंदिरातले देव तुम्हाला जाणतात का मंदिरातल्या देवाला तुम्ही जाणताय? बाबा, तुमचं जाणणं बघा. आकाशाला तुम्ही जाणताय का आकाश तुम्हाला जाणतंय? आकाशातला चांदोबा तुम्हाला जाणतोय का चांदोबाला तुम्ही जाणताय? हा वायूला तुम्ही जाणताय का वायू तुम्हाला जाणतोय? हे समुद्र भरलेला ते समुद्र तुम्हाला जाणतोय का समुद्राला तुम्ही जाणताय? जगाला तुम्ही जाणताय का जग तुम्हाला जाणतंय? अरे लक्ष द्या, तुमच्या जाणण्याचं काय काय कौतुक आहे. वा 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 वा. जाणणं लक्षात घ्या. अरे हे सगळे न जाणणारे आहेत आणि ते तुमच्या डोक्यावर बसून नाचायला लागले. आता काय करावं? या सगळ्यांचं वेळ लागलंय आम्हाला न जाणणाऱ्यात. न जाणणार का बाबा, जाणणारा जमा करायला लागला. याव दे कचरा येऊ दे. आता म्हणे लय श्रीमंत झालो, बर कचरा कचून करा. न जाणणार गबाळ आणून भरलं जड आणि म्हणे श्रीमंत झालो. आता पहिलं काय नव्हतं, आता कचऱ्यानं घर भरून टाकलं. न जाणणाऱ्या वस्तूंनी खुश व्हायला लागला जाणणारा. हो, जाणणारा न जाणणाऱ्याला धारण करून मी श्रीमंत झालो असं म्हणायला लागला. एवढा तर पागल आहे तो. दगडे धोंडे डोक्यावर घेऊन ओझ होऊन सांगायला, बघा माझ्याकडे काय काय आहे. दगड आहे, धोंडे आहेत आणि ते माझ्या डोक्यावर बसले. देखे पुढीलांचे ओझे म्हणावं कुणीतरी. आपुल्या माता घे तरी कान तटीचे धनुर्धर. अरे दुसऱ्याचं ओझ का घे? प्रकृती क्रियामान आहे, गुण कर्मानी सर्वशः. हा, पुढचं काय? अहंकार विमूढात्मा करता हा मिती मन्यशे. आता काय करावं? अरे प्रकृतीच सगळं गबाळ आहे. प्रकृती ती तिला जाणत नाही, हा, आणि तुला ती जाणत नाही, आणि तू तिला बी जाणतोय आणि तिच्या गुणाला बी जाणतोय आणि तिच्या गुणांनी तू समृद्ध झाला असं समजायला लागला. तू सगळ्या समृद्धीचा समृद्ध आहे तू, आणि तू इतर वस्तूंनी समृद्ध व्हायला लागला. हो, चांगदेवाचं तसंच झालं. इतर वस्तूंनी समृद्धी, मी समृद्ध आहे असं म्हणत होता, इतरांना कमी समजत होता. तेवढा अनुग्रहाच्या निमित्ताने काढतायत. आता अनुग्रह देत आहेत, प्रबोध देत आहेत. जरा बघ, आपल्या आई वडील आहेत तिकडे, तू राजाचा पोरगा आहे, भिकारी होऊन फिरू नको इकडं भीक मागत. मला हे कमी आहे, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. फसवलंय मायेनी, गंडवलंय. हा, आपल्याला वाटतं आम्ही ह्याच्यावरच जगतोय. ह्याच्यावर तुम्ही जगताय का हे तुमच्यावर जगतय? हा, लक्ष द्या. कोणावर कोण जगतय? ह्या गबाळावर तुम्ही जगलाय का तुमच्यावर गबाळ आहे? हा, असं म्हणताय का समजुतीत तसं आहे? भीती वाटते गबाळ गेलो तर, हे गबाळ गेलं मेलो तर. अर्जुन आईची झाली न मरीचे देह गेली, मा संग्राम केली. काय भय तुझा आता? काय गोड चिंतन आहे. अरे आता तुला कळालं ना, देह गेला तरी तू मरत नाही. ते हा, तू मरणार आहे कळालं ना. आता तुला युद्ध करायला काय प्रॉब्लेम आहे? काय झालं तुला आता युद्ध करायला?
पहिला घाबरत होता ना, देह मरेल, नातेवाईक मरतील, पाप लागेल, अमुक होईल, काय सगळं तत्वज्ञानच. अव्वा काय दुसऱ्या अध्यायात 11व्या शोचानन शोच असतो. प्रज्ञावादास्य भाष्यशे गतासून गता सूचनान सोचंती पंडिसा परी मूर्खपणे नेनशी न चिंतावे ते चिंतशी. आणि तुझी नीती सांगशी आम्हा प्रति. या जडाचं कौतुक तू मला सांगतोस आणि वरून तत्वज्ञान सांगून मलाच विचारतो. आता मला सांग, आता तुला काय सांगायचं? तुझं सांगणं बंद होईल तर मी सांगेल ना. तुझं सांगणं तसंच आहे. पाप होईल, पुण्य होईल, अमुक होईल, तमुक होईल, सांगणं तुझा विषय तसाच आहे. आणि परत सांगतो मला सांग म्हणून. काय झाडाझडती घेतली. 11व्या श्लोकापासून 30व्या गीतेचा पूर्ण सार त्या 20 श्लोकामध्ये आला. संपूर्ण गीताच आहे संख्यामध्ये 20 श्लोकामध्ये. 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत. हो, सुंदर चिंतन आहे त्या 20 श्लोकाचं. त्याच्यात स्वरूप असं नैनन चिंतनती शस्त्रानी नैनन दहती पावका न चैनन क्लेते अंत्य पूर्ण शोषयती. हे तुझं स्वरूप आहे. कुठे चालला तू? अरे तू अग्नीनं न जळणारा, पाण्यानं न भिजणारा, कुठल्या तलवारीनं न कापणारा, असं तुझं स्वरूप आहे. अर्जुना हा नित्य निरुपाधिक विशुद्धू म्हणून शस्त्राधिक छेदू न घडे या. तुला छेद होणार नाही तुझा, काय काळजी करू नको. असं तुझं स्वरूप आहे. असं तुझं स्वरूप आहे चांगदेवराया. असं तुझं स्वरूप आहे. तुमची नावं टाका. चांगदेवाच्या जागी, अर्जुनाच्या जागी, नामदेवाच्या जागी, कुणाच्या जागी टाका तुमचं नाव. असं माझं स्वरूप आहे. आणि मी समजलोय ह्यांच्यामुळे मी आहे. देहामुळेच मी आहे, घरामुळेच मी आहे, पोरामुळेच मी आहे, बायकोमुळेच मी आहे, गावामुळे मी आहे, आमच्यामुळे मी आहे. त्याच्यामुळेच मी वाटायला लागला आणि स्वतःच्या मीला पार दडपून टाकला. सगळे वाका घालून वरती जाम करून टाकले. आता काय करावं, कसं व्हायचं? आणि ही आवरणं काढायची. ही आवरणं आलेली आहेत आमच्या, मी घेतलेली आहेत, स्वीकारलेली. नसलेली आवरणं स्वीकारलेली आहेत त्यांनी. मग हे आवरण काढता येईल की नाही आपल्याला श्रीगुरूंच्या साह्याने? मी आत्मा ब्रह्म आहे असं व्हायचंय तुम्हाला का पहिलेच तुम्ही तसे आहात? पहिलेच ब्रह्म आहे का श्रीगुरूंनी अनुग्रह दिल्यानंतर ब्रह्म होणार आहे? पहिलाच आहे तू तसा. तुला विसर पडला त्याचा काय करावा? काय प्राणी या कामी भरू देहाची वरी धरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. तुला काय करावं? तुला आत्मबोधाचा विसर पडला आणि त्या विषयाच्या त्या देहाच्या मागे लागला तू तिकडे. असं श्री गुरूंच्या मार्गदर्शनाने तुमचं तुम्हाला कळेल का श्री गुरु लागतील? कुठे आहे श्री गुरु? कसा शोधावा श्री गुरु? आता मुक्ताबाई तर नाही, माऊली तर नाही, तुकोबराय नाही, नामदेवराय नाही, मग आता परंपरेने आलेला आहे की नाही गुरु? गुरु देहाचा का गुरु लक्षणाचा? कोणते लक्षण आहे? पटापटा सांगा. गुरु कसा जाणावा? अरे ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि कृपाळू असं लक्षण शोधावं, असं जाणावं. जाणते नाही गुरु भजीचे. तो पैसेवाला पाहावा का काळा गोरा पाहावा का जातीचा पाहावा का गावाचा पाहावा? काय पाहू? काय पाहू नको? ब्रह्मनिष्ठता पहा. काय पाहू नको? कृपाळूत्व पहा. काय पाहू नको? श्रोत्रियत्व पहा. काय पाहू नको? 5 प्रकारच्या भेदाचं निरसन करता येते की नाही तेवढं पहा. जीवाचा भेद काढता येतो की नाही पहा. जीव ईश्वराचा भेद बात करता येतो की नाही पहा. आता आजचा विषय नाही आपला, नाही तर ते आम्ही घेणार होतो पण काय वेळच पुरला नाही आम्हाला. तरी काय हरकत नाही, अनुग्रहाच्या भूमिकेपर्यंत आलोय. याच्यासाठी अनुग्रह घ्यायचा आहे, याच्यासाठी प्रबोध घ्यायचा आहे. जन्म मरणाचं भय चुकवण्यासाठी का जन्म मरण खोट आहे हे कळण्यासाठी अनुग्रह घ्यायचा आहे. जन्म मरण चुकवायचं आहे का जन्म मरण नव्हतंच हे कळण्यासाठी अनुग्रह घ्यायचा आहे. लक्ष द्या. हा ताई, काय जन्म मरण कधीच नव्हतं पण आता मानून बसला ना. सगळं तुमच्या मान्यावर. काय काय आहे? बापरे, जग उभं आहे तुमच्या मान्यावर, देव उभे आहे तुमच्या मान्यावर, सगळं ईश्वर उभा आहे तुमच्या मान्यावर. सगळं तुमच्या मान्यावरच आहे आणि तुम्ही नाही मानलं गेलं खड्ड्या. म्हणजे मी आता मानत नाही आमच्या नातेवाईकाला. मी आता गेले नातेवाईक, आता काय करावं? मानले तर ना कितीतरी नातेवाईक आपण काढले की ना अशा निकालात न मान्यानी. नाही म्हणे आता मानत नाही. मी पहिली मानत होती तिला मैत्रीण,
सख्खी बहीण होती पण आता तिला बहीण मानत नाही. झालं तुमच्या मान्याने बहीणच गेली कामाला. पहिले मानत होती मी सासूला पण आता नाही मानत तिला. कडूसपणा तिच्या अंगात. तुमच्या मान्यावर मानलं तर सगळं, मानलं तर काहीच नाही, कोणच नाही, सगळंच काढून टाक असं तुमचं मानणं आहे, अशी तुमची सत्ता आहे. तुम्ही मानला तर ग्रंथ नाहीतर नाहीच. तुम्ही मानला तर देव नाहीतर नाहीच. मी हा देव म्हणतो बरं का, केलेले झालेले, हा नाहीतर तो तुमच्या मान्यावर नाही. तो जो हसलेला जो आहे एक तो मात्र सिद्ध आहे. हा बोलण्यातलं वर्म लक्षात आलं. मग असं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, असं आपल्याला कळून घ्यायचं आहे, असं आपल्याला ओळखायचं आहे. जसं आहे तसं आमचं उलट झालंय. आम्हाला उलट दिसायला लागलं. जग उलट आहे का सुलट आहे? ए मृत्यू लोकीचे उपराटे. वा होई पाठ आहे. ए मृत्यू लोकीचे उपराटे. हा बोला पुढचं. येत जरी अवचटे, येत जरी अवचटे, हा जन्मलाशी, आ कटकटा ओ कटा हे मृत्यू लोकीचे उपराटे. येत जन्मलाशी जरी अवचटे, अर्जुना जडजडवून वाहिला मी. का अजून टाइम आहे आपल्याला? पुढच्या सप्त्याला बघू की काय गडबड आहे अनुग्रहाची प्रबोधाची. कसं आहे, भगवंत झडझडोनी म्हणतात का टाइम आहे अजून म्हणतात? कोण ऐकते भगवंताचं तत्वज्ञान? ज्ञानेश्वरी पारायण चाललं पण काय सांगतात? झडझडोनी वाहिला निघ. अरे त्वरा कर, पट पट पट. कधी मरशील? आता कधी मरशील म्हणावं लागतं देहाला. हे का मरणारे आहेत का? हे मरणारे आहेत का? नाही मरणारे. पण मरणारे आहेत असा भ्रम झाला आणि ते पक्का झालाय. कधीपासूनचा मरणाचा भ्रम आहे आमच्याकडे. मरणाचं भय कधीपासून आहे आमच्या ठिकाणी? किती वेळा मेलाय? किती वेळा मेलाय? 84 लक्ष तरी मोजू ना आपण. तेवढ्या वेळा मरून झाले, तेवढ्या वेळा जन्मून झाले. तुकोबाराय सांगतात, अरे निसुगा असे, अरे निर्लज्जा. निर्मळा लाज, निसुगा गोड. निसुगाला गोड आहे म्हणतात आणि निर्मळाला लाज आहे. आयशी आयशी अवकाळा देहाचा पाकंटाळा. हा काय बोलत महाराज? किती वेळा खादला जगा अजूनही जागा जागसी. किती नाही हिंडता गावी. लाज नाही. हा बरं, हे लाज कोणाला नाही म्हणलंय? बिनलाजा कोण आहे? पाणी पितून मग सांगा तुम्ही. बिनलाजा कोण आहे? हा मी म्हणायला कोणी तयार नाही मी बिनलाज आहे. आता काय करावं? या मीला सुरुंगच लागेना झालाय. उगल जगाव ढकलून द्यायचं. बिनलाज आहे, बिनलाजी माणसं बिनलाज आहे. तू बिनलाज आहे, माणसं कसली? गर्भमेद मुसे मूत्र रंध्र रसे वांती होऊन यासे. आता काय करावं? हे बहु बोलणे नामरूपाशी येणे याहून लाजीरवाणी नाही का? याच्यापेक्षा लाजीरवान कुठलं नाही रे. निसुगा ज्ञानेश्वरीची भाषा आहे. किती वेळा जन्माला येशील, किती वेळा मरशील? काही लाज आग्रू आहे की नाही तुला? मिरवायला लागला मरका म्हणून. हा देहाचा अभिमान घेऊन चालायला लागला. मरणाची भीती डोक्यावर घेऊन फिरायला लागला. न मारणाऱ्या काय सांगावं? कुठे साधू संतांचं ऐकतोय? कुठे लक्ष देतोय बोलण्याकडे आम्ही? तेव्हाच तुकोबाराय देव घेऊन आले होते ना. आता नाहीत का माणसं तुमच्या दारात येऊन सांगत ऐका हो, ऐका हो, ऐका? कशाला ऐकायचं तुमचं? खावं प्यावं ल्यावं मरावं चारवाक. चारवाक ज्याला कळेल त्याला कळेल, नाही कळेल सोडून द्या. हा शास्त्रकार आहे, नास्तिक शास्त्रकार. आस्तिक ठिकाणावर नाही तर नास्तिकाचं काय घेऊन बसला? मग साधं सोपं जमेल की नाही? चांगदेवासारखं आपल्या श्री गुरुना शरण जाणं जमेल की नाही? कधी? जडजोडून वाहिला नाही का अजून टाइम आहे आपल्याला? हा मरायला टाइम आहे का महाराज अजून? आम्ही उद्याच्या भरोश्यावर जगलोय हो. काय करावं? मला सांगा एकदा, तुमच्यापैकी उद्या कुणी बघितलाय का? बाबा बघितला का उद्या? नाही बघू शकत नाही. उद्या आहे का तरी? आणि जगणं कशावर आहे? असे तर आमचं पागलपण मूर्खपणा असा शिल्लक येतो पुढे. अरे इथं आत्ता आत्ता पहा. आत्ता
झडझडोनी वाहिला मी ये भक्तीची या वाटेला, पावशी अव्यंग निज धाम माझे. का रे बाबा, कशाला वेळ घालव? कुठे वेळ आहे तुझ्या हातामध्ये? का श्वासोश्वास दौडायला लागलास? पटकन आपलं काम उरक आणि मग निवांत राहा ना. मुक्ती परिणिली नोवरी, आता नंतर निवांत राहा ना. पहिले आधी हिच्याशी तर काय लग्न कर ना. आधी त्या स्थितीत आधी उरक सगळं. पाहे पा शरीराची या गावा, जया लागे आले पांडवा, तो कार्य तो आगवा सांडोनिया. अरे ज्याच्यासाठी तुला हा देह मिळाला ते पहिले उरकून घे, आणि उरलं तर मग मजा कर, फिर कीर्तन कर, प्रवचन कर, पैसे घे चांगले लोकांच्याकडनं ठेव. काय करायचे कर, तुला काय मिथ्या मानून काय द्यावा, त्याला काय काळजी करायचे काय म्हणा. आता उरलो हो उपकारा पुरता, तुकोबऱ्या सांगतात काम नाही झालो पती रिकामा. या स्थितीत येऊन मग ठीक आहे ना, मग उरलेलं प्रारब्ध काय हरकत नाही ना. भगवंताची सेवा करा, लीला करा भगवंता बरोबर, कुठे काय द्या. पण ते सगळं तसंच राहिलं, ज्याच्यासाठी आलाय ते राहिलं, आणि बाकीचं ओर बाळ अमुक तमुक सगळं ढमुक सगळं जमवा जमवी सगळ्यात गुंतून गेला. आणि राहिलेलं ज्याच्यासाठी हा देह दिला आम्हाला ते तसंच राहून गेलं. आणि कोणी सांगायला आला पाटील महाराजांच्या सारखा, फड महाराजांच्या सारखा, तुम्हाला विनंती करून जरा एवढं बघता का? नाही अजून टाइम आहे, खाय प्यायचे दिवस आहेत आमचे, असं म्हणून त्यांना आम्ही दूर करतो. हा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. एक थोडासा वेळ आहे, 5 मिनिटं मी लक्षात थोडासा त्याचा समारोप करताना पहिल्या ओवीचं चिंतन चालू होतं. स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदा भासू. हो, या जगतामध्ये परमात्मा लपून प्रगट आहे. दिसायला माया, असायला परमात्मा. असलेली वस्तू असल्याशिवाय दिसलेली माया दिसू शकते का? एक शेवटचा सिद्धांत चिंतन करू आणि थांबू. असलेली वस्तू असल्याशिवाय दिसलेली वस्तू पुढे येईल का? आता तुम्ही तुमच्या घरच्या आरशात आहात का? असलेली वस्तू इथे आहे. दोरी असली तर सर्प दिसेल का दोरी नसल्यानंतर बी सर्प दिसेल? दोरी सर्प सर्वांना माहित आहे, म्हणजे रज्जू सर्प नाही म्हणत म्हणून दोरी सर्प म्हणतो. दोरी असावी लागते आणि दोरीचं अज्ञान असावं लागतं. आता तो स्वतंत्र प्रक्रिया मंद अंधकार आहे. रज्जू उपहित चैतन्य आश्रित अज्ञानाच्या तमगुणाचा परिणाम आणि दोरी उपहित रज्जू उपहित चैतन्य आश्रित अज्ञानाच्या सत्वगुणाचा परिणाम म्हणजे सर्पाचं ज्ञान, आणि तमगुणाचा परिणाम म्हणजे सर्पाची उत्पत्ती. आता ते प्रक्रिया आहे. शास्त्रीय लय गेले की मग जाम होतात मंडळी. जगतात महाराज काहीतरी सांगतात, काहीतरी नाही आपलंच आहे, पण साध्या भाषेत घेऊ आपण. मग आधी असलेली दोरी असायला पाहिजे की नाही, तरच सर्प दिसू शकेल की नाही? बर, सर्प दिसताना सर्प आहे म्हणून दिसला का सर्प नाही म्हणून दिसला? लक्ष द्या, आता सिद्धांताकडे जायचंय. एवढा दृष्टांत घे. सर्प होता म्हणून दिसला का सर्प नाही म्हणून दिसला? हा भासला, पण होता म्हणून भासला का नव्हता म्हणून भासला? नाही, भास असू नाही तर दिसू. दिसणं बी भास आहे, भासणं बी दिसत नाही. काय त्याची काळजी करू नका. एकाच लेकर आहे, एकाच आवेदीचीच लेकर आहे तिचं. तो भासला, होता म्हणून भासला का होता म्हणून दिसला? होता तिथे. बर, सर्प खरा मानला तरी होता का तिथे? हा होता. कोणत्या काठीनं मारला? त्या दोरीचं ज्ञान झाल्याबरोबर तिथला सर्प कुठे गेला? का नव्हताच तिथे? नव्हताच. अहो, दोरीच दिसली. आता काय सांगावं, काय दिसली आम्हाला तिथे? आणि भ्रम कशाचा झाला? तर कसं करावं हे तर आपल्या समोरच आहे ना. दोरीशिवाय काहीच नव्हतं. दोरीच अन्यथा रूपाने दिसली. मंद अंधकारण अविद्येनं आवरण टाकलं, विक्षेप शक्तीनं सर्प दाखवला.
ज्ञान नव्हतं. हा दोरी कळाली नाही, दोरीच्या न कळण्यात भ्रम झाला आणि भ्रमाने दोरी सर्प रूपाने दिसली. का सर्प सर्प रूपाने दिसलाय? दोरीच दिसली का नाही? का सर्प होता तिथे? सर्प दिसला तेव्हा बी नव्हता, खरा मानला बी तेव्हा नव्हता, आणि मारायला गेलं तेव्हा बी नव्हता. दोरीच्या ज्ञानात बी नाही, दोरीच्या आज्ञेत बी नाही, तुमच्या दिसण्यात बी नाही. सर्प त्रिकालात नव्हता, तिन्ही काळात सर्पाचं नसणंच आहे. मग असणं कशाचं आहे? दोरीच आहे. रज्जू सर्पाकार दिसे जगदंब. हा, तुकोबरायांचा निर्वाणीचा अभंग, रज्जू सर्पाकार दिशेचा. वा, आता तीच भूमिका आपल्याला पुढे सिद्धांतात घ्यायची. आता सिद्धांत काय पुढे आला? असलेली वस्तू असल्याशिवाय दिसलेली वस्तू दिसत नाही. मग असलेलीच वस्तू दिसण्याच्या रूपाने पुढे आली का दिसलेली वस्तू वेगळी ना असलेली वस्तू वेगळी? असलेलीच वस्तू दिसण्याच्या अन्यथा रूपाने पुढे आली. असलेलीच. नीट लक्ष देऊ आता बरोबर. जगाचा आपल्याला काय करायचंय? ग्रास करायचंय. आता आपल्याला दावी मग ग्रासू प्रगटाला. सर्पाचा ग्रास करायचाय. ग्रास करायचाय का भ्रांती काढायची आहे? आता ग्रास वाचलं म्हणून खरं मांडलं म्हणून ग्रास म्हणायचंय त्याला, नाही तर ग्रास कुठे आहे त्याला? जसं दोरीच्या ज्ञानामध्ये सर्प कधीच नव्हता, खरं मांडलं तरी नव्हता, भीती वाटली तरी नव्हता, आणि गेला तरी नव्हता, कधीच नव्हता. आणि सर्प दिसला तेव्हा दोरीच होती, दोरी सर्प रूपाने पुढे दिसली. हे तर कळालं आम्हाला सिद्धांतात. मग आता आम्हाला दिसतंय काय? दिसतंय काय? हे डबे 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 जग म्हणा ना सगळे. काय प्रॉब्लेम आहे? हा एक डबा, हे सगळे डबे डबे आहेत. हा, हे जग म्हणू. आणि आता काय त्याला ये काय? अख्खं जग म्हणलं की सगळं आलं. जग म्हणताना बाहेर नाही जायचं बरं का. जगाची स्थिती आतमध्ये आहे का बाहेर आहे? हा, बाहेर नाही डोळे करायचे. जग म्हणताना आत आणलं म्हणून बाहेर आहे. आतलं काढलं की बाहेरचं गेलं. जग आत काढायचंय का बाहेर काढायचं आहे? अनुग्रह आत आहे का बाहेर आहे? आत बिघडलंय का बाहेर बिघडलंय? आणि जिथं बिघडलंय तिथं इंजेक्शन द्यावं का दुसरीच द्यावं? काय बाबा एक जुनी म्हण आहे ना, सांगा ना काय? इंजेक्शन पकालीन रेडा आहे ना, दुःख रेड्याला आणि इंजेक्शन पकालीला. हा, म्हातारीची सुई हरवली. थोडा वेळ चालते ना महाराज, थोडं लेट झालं. महाराज म्हणले 10 मिनिटं पुढे घ्या. एवढा विषय क्लिअर संपून टाकायचा आपल्याला. संपून म्हणजे जग संपून टाकायचंय. नसलेलं जग लक्षात घ्यायचं. युक्ती घ्यायची आपण आणि पुढे जायचं आपलं चिंतन चालू करण्यासाठी. म्हातारीची सुई हरवली कुठे? सगळ्यांना माहिती आहे दृष्टांत. आतल्या खोलीत, अंधाऱ्या खोलीत. आणि म्हातारी बाहेर शोधायला लागली. इकडे येऊन शोधायला लागली बाहेर, अशा उजेडात येऊन. तिकडे तिच्या अंधारात, त्या अंधाऱ्या खोलीत सुई हरवली होती. मग आता आमच्यासारख्यानी बाबा हे सगळं विचार, काय आजी काय हरवलं? तर सुई हरवली म्हटले. असं आहे का? मला म्हणे कमी दिसतंय, तुम्ही शोधून द्या. सगळे आम्ही नादाला लागलो शोधायच्या. आता सगळ्यांनी शोधून सुई सापडेनं विचारलं, म्हातारे नेमकं कुठे पडली होती सुई? म्हणले तिकडे अंधारात पडली होती, आतल्या खोलीत. पागल म्हणे तिथे शोध ना. हरवली कुठे? तिकडे आतल्या खोलीत. शोधते कुठे? म्हणजे इकडे काय शोध नाही, म्हणजे इकडे उजेड आहे. तिच्या काकाने सुई सापडेल का? काय करावं लागेल मग तिला? जिथे हरवलंय तिथला अंधार दूर करावा लागेल आणि मग शोधावं लागेल. तसं बिघडलंय कुठे? आतमध्ये. जग धरलंय कुठे? आतमध्ये. जीव मानलाय कुठे? आतमध्ये. हा, आणि ज्याला मानलाय त्यालाच हाकलायचं. मुळातलंच खालचं गाडगं काढलं की वरची उतरण पडतेच. काय चिंताच करायचं काम नाही. सिद्धांताचं एवढं चिंतन घेऊ. दिसतंय काय आता आपल्याला? जग. काय दिसतंय? जग दिसतंय. दोरीवर काय दिसत होतं? सर्प. हा, सर्पाच्या ठिकाणी जग धरा आणि दोरीच्या ठिकाणी साप धरा. मी सिद्धांताची आणि दृष्टांताची लिंक लावतोय. तुम्ही विस्कटू नका. कशी तशी घडी घालायचं चाललंय माझं. घडी घालते विस्कटून टाकू नका राजू भैया. एक तर घडी बसता बसत नाही, हळूहळू कशी तरी आले बसत. दोरीच्या ठिकाणी काय मानाल? शुद्ध ब्रह्म म्हणा ना, अधिष्ठान ना. दोरी अधिष्ठान तिकडे दृष्टांतात आहे. तिथे प्रातिभाषिक सत्तेचा आणि व्यावहारिक सत्तेचा दृष्टांत आहे. इथे व्यावहारिकचा आणि पारमार्थिक सत्तेचा सिद्धांत आहे. असं लक्षात घ्यायचं आपल्याला. 3 सत्ता नाही, 2च आहेत, पण आपल्याला जीवाला कळण्यासाठी 3 केलेले, 2च्या 3. हा,
सिद्धांतात व्यावहारिक आणि परमार्थिक सत्ता आणि दृष्टांतात प्रातिभाषिक आणि व्यावहारिक सत्ता, अशा दोन सत्ता. मग आता दृष्टांताची आणि सिद्धांताची आपल्याला सांगड घालायचे. दोरीच्या ठिकाणी शुद्ध ब्रह्म अधिष्ठान आणि सर्पाच्या ठिकाणी जग. दिसतोय काय? सर्प. दिसतोय काय आता आपल्याला? सगळं जग. जग आहे का? जग दिसलं तेव्हा आहे का? जग नाही तेव्हा नाही का? शुद्ध ज्ञान झाल्यानंतर जग भासमान होतं? कोणत्या काळात जग आहे? कोणत्या काळात सर्प होता? कोणत्याच काळात सर्प नव्हता. तसं जग कोणत्या काळात आहे? कोणत्याच काळात नाही. तुम्हाला खरं वाटलं तेव्हा बी नाही, हो, तुम्ही झोपला तेव्हा बी नाही, तुम्ही उठला तेव्हा बी नाही, तुम्ही गेला तेव्हा बी नाही, तुम्ही आला तेव्हा बी नाही, आणि तुम्हाला शुद्ध ज्ञान झाल्यानंतर तर नाहीच नाही. मग जग आहे का? जगरूपाने ब्रह्मच अन्यता रूपाने नटलेला आहे. देव नटला नाना परी भरो निवरला चराचरी. काय सुंदर प्रमाण आहे. अरे माझ्याशिवाय दुसरं नाहीच. हे जग सारावे मग माते पहावावे, ऐसे नव्हे सकटची मी. अरे मीच आहे, माझ्याशिवाय काय द्यावं दुसरं? मीच नटलोय. सगळं नटलं म्हणण्यापेक्षा मीच आहे. दोरी सर्प रूपाने पुढे आले. सर्पामध्ये दोरीशिवाय काहीच नाही आणि सर्प दोरीमध्ये नाही. सिद्धांत लक्षात घ्या. सर्पामध्ये दोरीशिवाय काहीच नाही आणि सर्प दोरीत नाही. जगामध्ये ब्रह्माशिवाय काहीच नाही आणि जग ब्रह्मात नाही. देहामध्ये देवाशिवाय काहीच नाही आणि देह देवात नाही. सिद्धांत लक्षात घ्या. कळेल. चिंतन करायचं आपल्याला. दृष्टी घ्यायची सद्गुरूकडून. चांगदेव 65 माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी श्री गुरु मुक्ताबाईंनी चांगदेवरायला दिलेली दृष्टी श्री गुरुच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येते का पाहायचं आहे. लक्षात घ्यायचा विषय बरोबर. मग जग पाहताना शुद्ध ब्रह्म आहे असं लक्षात घ्यावं. दिसू दे की जग दिसलं तर. दिसण्यात अडचण आहे का? सत्य मानण्याची अडचण आहे. जगाला सत्य मानण्याची अडचण आहे का? दिसण्याची अडचण आहे. शुद्ध ब्रह्माचं ज्ञान झालं, स्वस्वरूपाचं ज्ञान झालं. दिसायला जग आहे, असायला काय आहे? बस. जो लपोनी जगदा भासू झाला ग्रास. जो लपलेला आहे तो आम्हाला कळा. दोरी लपली होती. लपली होती म्हणजे आमच्या दृष्टीने, तिच्या दृष्टीने नाही. प्रकाश आल्याबरोबर, ज्ञान प्रकाश आल्याबरोबर दोरी कळाली, सर्प गेला. सर्प दिसला तरी बी आता सर्प नाही. श्री गुरूंच्या कृपेने ज्ञान प्रकाश आला, मोह अंधकार गेला. तैसे ज्ञान प्रकाशे पाहिल, मोह अंधकार जाईल. गुरु कृपा होईल पार्था गा. हाय गुरुकृपेचं लक्षण. परिणाम फळ हातात दिलं गुरुकृपेचं. दिसायला जग आहे, असायला काय आहे? असायला शुद्ध ब्रह्म. शुद्ध ब्रह्मच आहे, जग नाहीच. अजातवादाचा दृष्टांत नाही पटत लवकर. आपण काय म्हणायचं? जग नाही, जग आहे पण खोटा. बस. जग आहे, सर्प आहे पण खोटा आहे. बस इथपर्यंत. आपण दिसण्याचं कशाला काढायचं? तर पटत नाही ना आपल्याला. जग नाही म्हणतं. जग आहे, हे सगळे डबे डबे आहेत पण खोटे आहेत. आरशातलं दिसतंय पण खोटं आहे. स्वप्न दिसलं पण खोटं आहे. मृगजळ दिसलं पण खोटं आहे. सावली दिसली पण खोटी आहे. दिसलेल्या वस्तू खोट्या ठरवण्याचा विवेक भगवंतानी जन्मताच आमच्या बुद्धीमध्ये दिलेला आहे. वापरायला पाहिजे. जे जे दिसलेलं आहे ते मिथ्या आहे. असलेलंच दिसण्याच्या रूपाने प्रगटलंय. असलेली वस्तू कळवून देणारा आमचा श्री गुरु आहे, सद्गुरु आहे. म्हणून सद्गुरु शिवाय सोय लागायची नाही. चांगदेवाची नाही सोय लागली, नामदेवाची नाही लागली, मंडन मिश्राची सोय लागली. आमच्या सारख्या पामराची कशी सोय लागेल? आगावपणा करण्यात काही अर्थ नाही. मरण आता इथे कोणाचे काय गेले? ज्याचे त्याने अनहित केले. कोणाचं काय जाणार आहे? असो. स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. हे अंतःकरणामध्ये ज्ञान प्रकाशाने त्याला विशेषत्वात आणायचं आहे. विशेषत्वात आणून कल्पित घालवायचं आहे. आणि कल्पित गेल्यानंतर विशेष सुद्धा पुन्हा सामान्यात पुढचा भाग आहे. जाऊ दे. त्या पहिलं विशेषत आला पाहिजे.
परमात्मा तुमच्या अंतःकरणामध्ये जो आता सामान्यात आहे त्याला विशेषत्वात आणा, म्हणजे ज्ञानदृष्टी येईल. ज्ञानदृष्टी आल्यानंतर जग दिसेल, व्यवहार तुमचे तसेच चालतील, पण मिथ्यत्वाचा निश्चय तुम्ही करायला लागेल. मिथ्य आहे असं तुम्हाला कळायला लागेल. असं चिंतन श्री गुरूंच्या कृपेने जसं जमेल तसं सांगण्याचा प्रयत्न केला. तुमचं जसं अवधान होतं, काही पाठांतर नाही, काही नाही, जसं जमेल, जसं श्रवणात आलं, जशी श्री गुरूंची कृपा पुढे आली, तुमच्या अवधानाचं जसं जसं मला समोर दिसलं तसं तसं 7 दिवस एका ओळीवर चिंतन करायचा प्रयत्न केला. बोलता बोलता इकडं तिकडं एखादा शब्द होतो, नाही असं नाही, प्रकृतीचा गुणदोष असतो, क्षमस्व, माफ करावं. पण जो निरोप आहे, जो माऊली महावैष्णव माऊली श्री गुरु मुक्ताबाईंनी दिलेला उपदेश सांगदेवरायांना आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी 65 ओळीमध्ये तत्वमशीची केलेली गुंफण आहे. तो जो निरोप आहे तो मात्र इथे जे महात्मे आहेत त्यांच्या माध्यमातून तो आपण स्वीकारावा अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे. असा श्री गुरूंचा निरोप आहे, असं स्वीकारावं अशी विनंती आहे. तर आपलं हे 7 दिवसाचं चिंतन कारणी लागलं असं मला वाटतंय. अतिशय सुंदर सहकार्य, अतिशय प्रेमळ आहात तुम्ही उत्सुक आहात, तुम्ही जिज्ञासू आहात. 50 महिला दररोज इथे बसून असतात, काही आमचा पुरुष वर्ग आहे. सगळं कामधाम सोडून तुम्ही इथे उपस्थित राहायला मोठी गोष्ट आहे. मला थोडी जरा शंका होती बरं का बाबा, की ग्रामीण भागात जातोय हा विषय घेऊन, पण आता कसा सांगावा, कसा मांडावा, पण काय करावा. आमचंही बालपण असं शेतामळ्यात गेलं, त्यामुळे आईची भाषा माहीत आहे, मातीची भाषा माहीत आहे. आणि श्री गुरूंचं सांगणं जे असंच होतं. वेदांत जरी सांगायचा झाला तरी आपल्या मळ्यातल्या भाषेमध्ये, शेतातल्या भाषेमध्ये, घरातल्या भाषेमध्ये कसं सांगायचा त्याचा चांगला परिपाठ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी आम्हाला घालून दिला. धूत महाराज असतील, अन्य सर्व महात्मे असतील, यांच्या माध्यमातून ती प्रक्रिया, गावडे बाबा असतील यांच्या माध्यमातून ते हळूहळू तत्व आणि लक्षात आलं, ती भाषा वापरण्याचा मी प्रयत्न केला. कधी कधी तुम्हाला जड जात होतं, हे माझ्या लक्षात येत होतं, हे माझ्या लक्षात येत होतं. जेव्हा जेव्हा जड जात होतं तेव्हा तेव्हा मी पाणी ओतायचा प्रयत्न करत होतो. तुम्हाला जास्त त्रास होऊ नये म्हणून हस्त खेळत ठेवायचा प्रयत्न केला. झालेली सेवा हा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या चरणी आणि तुम्हा सर्व संत महात्म्यांच्या चरणी सेवा समर्पित करून शेवट कुंडली कवटा